आज काही वेगळेच पाहुणे आपल्याकडे आले. नमस्कार, आज मी येणार आहे ह्या पॉडकास्ट मध्ये. I love you a lot, but I don't like you right. अरे आम्हाला सगळं कळलंय, आम्हाला काहीच नाही कळलंय. Oh my God, मलाच नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज इथे जे जोडपं आलंय ते स्वतः एकमेकांबरोबर आनंदी आहेत. त्यांच्या कामामुळे ते आपल्याला आनंद देतात आणि आज त्यांच्याशी गप्पा मारून सुद्धा आपल्याला सगळ्यांना भरपूर आनंद मिळणार आहे माझी खात्री आहे. असं हे आनंदी आणि यंग कपल स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी, तुम्हा दोघांचंही द अनुरूप शो मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आमच्यासाठी एवढं यंग कपल हे पहिल्यांदा आलेलं आहे. तुम्ही नुकतंच लग्न केलंय, मला वाटतं 2 वर्ष होतील आता. वा वा वाव. त्यामुळे आता पुढच्या पिढीला मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की एकूण लग्नाविषयीचा तुमचा विचार, तुम्ही काय विचार करून लग्न केलं. पण ठीक आहे, या डेप्थ मध्ये आपण वाटल्यास नंतर शिरूया. कसे आहात दोघंही? मस्त होता. आनंदी आहात. फक्त आज आम्ही इकडेच या सेटवर जवळजवळ 3-4 दिवसांनी भेटलोय, कारण मी पुण्याला गेले होते. हा पण तेव्हा पुण्याला आला होता. माझ्या सासरी पूजा होती सत्यनारायणाची, ती करून तो तिकडनं जबलपूरला शोला गेला. मी पुण्यालाच होते, तिकडनं मी मुंबईला कामाला आले. तो पण आज लँड झाला. त्याचं काम करून आम्ही 2 जण आज इथे भेटलोय. हाय, कसं? त्यामुळे या सेटवर तुमची भेट झालेली आहे. मग अशी तुमच्यावर वेळ बऱ्याच वेळा येत असेल ना, कारण तुझे शोज असतात, तुझेही शोज. सध्या तू नाटक विविध भाषांमध्ये करतेस असं मी ऐकलं. हो, बऱ्याचदा होतं असं. आम्ही दोघेही अनेकदा बिझी असतो. तो येत असतो, जात असतो. म्हणजे मी अनेकदा असं म्हणते की आमच्या घरामध्ये जर कुठली गोष्ट एक सातत्याने होत असेल तर ते म्हणजे मशीनमध्ये कपडे धुणे. कारण सारखे आपल्या बॅगा आवरायच्या, कपडे धुवायचे, परत त्या इस्त्रीला द्यायचे, परत कपडे भरायचे, हेच चालू असतं आमच्याकडे. सतत हेच चालू असतं. आणि मग घरी ही जबाबदारी अशी कोणी घेतं का आपलं काम? दोघंही घेतो. ती जास्त घेते घराची जबाबदारी, किंवा दोघंही घेत नाही. आम्ही आमच्या ताईवर ढकलतो जबाबदारी की हॅलो प्लीज जरा मशीन लाव वगैरे, हे सगळं आम्ही करतो. पण आतापर्यंत तरी असं झालंय की जेव्हा तो बिझी आहे तेव्हा मी जबाबदारी घेतली आहे, जेव्हा मी बिझी आहे तेव्हा तो जबाबदारी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. कारण नाही घेत बेसिकली असं म्हणायचं तिला. नाही, कारण प्रयत्न करतो, खूप प्रयत्न करतो. कारण जसं मला सिंगलहुड मधनं लग्नात येणं अवघड आहे, तसं त्याला पण बॅचलरहुड मधनं अचानकपणे संसारात येऊन एक मुलगी आपल्या बरोबर राहते जिची एक अपेक्षा आहे की घडीवर घडी असली पाहिजे वगैरे, हे काय सोपं नाही आहे. म्हणजे त्यामुळे तो सुद्धा अगदी, मग मी त्याला सांगते 2-3 वेळा आठवण करावी लागते, पण जरा इस्त्रीला कपडे, इस्त्रीवाल्याला फोन करशील का रे, हे असं करतोच. पण मग करतो मी फोन. इव्हेंच्युअली जे हवं असतं ते होतं. पण मग पहिलं वर्ष जेव्हा लग्नाचं होतं तेव्हा आपले खूप पहिले असे सण असतात, ज्याच्यात खरं तर खूप मजा येते. पण आपलं क्षेत्र असं आहे की बऱ्याच वेळा कामाच्या गडबडीत होत नाही. तू बऱ्याच वेळा पुण्यात जातेस, मुंबईला असतेस, तर असं काही त्या दरम्यान सासरच्यांकडनं, आणि मला वाटतं तुझ्याकडे बॅकग्राऊंड नाहीये ना या क्षेत्राचं. आमच्याकडचा सगळ्यात पहिला कलाकार मी. हो ना. माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हंट होते, आता रिसेंटली रिटायर झाले. आणि आई तिचा एक छोटा रेडीमेड ड्रेस मटेरियलचा बिझनेस चालवते. किती छान. पण मग त्यांना हे समजून घेणं, किंवा असं काही घडलं का मला सांगा पहिल्या वर्षात की तुम्ही बिझी आहात आणि सण नाही करू शकलात? किंवा पण बरोबर उलट आहे. म्हणजे लोकांना असं वाटू शकतं की माझे आई वडील समजून घेतील का नाही घेणार. उलट माझी आई सतत म्हणत असते आम्हाला दोघांनाही की तुम्ही अजिबात कोणाला येऊ नका, तुम्ही फक्त आणि फक्त काम करा. हो, अगदीच. पहिलाच गणपतीचा सण होता. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा गणपती, ह्यांच्याकडे गणपती असतो, आणि तेव्हा काहीतरी माझं शूट होतं का काहीतरी होतं. तर मी काकूला म्हटलं, काकू मी नाही येऊ शकणार बहुतेक गणपतीला, मी पूर्ण प्रयत्न करीन की पुढच्या वर्षी येईन. ती म्हणाली माझं म्हणणंच नाही आहे, तुला ज्या वर्षी जमेल त्या वर्षी ये, नाहीतर नको येऊस.
तुझं काम आलं तुला तर पहिलं काम कर, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आम्हाला काहीच हरकत नाहीये, ते तुमचं पहिलं दैवत Priority असली आहे, पाहिजे. त्यामुळे तुम्ही तिकडे फोकस करा. इनफॅक्ट मला आठवतंय आमची एंगेजमेंट 23 जुलैला होती आणि 20 तारखेला काहीतरी माझं शूट चालू होतं. तुला ह्याला आठवणार पण नाही. Of course आठवतंय. आठवतंय ना? तुला प्रयोग आला होता. हो, हो, अरे नाही. नाही आठवणार काय? बट एक नाटक होतं कुठलं तरी, ज्यातली एक अभिनेत्री करू शकणार नव्हती आणि आमच्या एंगेजमेंटच्या दिवशी त्यांचा नाटकाचा प्रयोग होता आणि त्यांनी मला विचारलं की जरा 3 दिवसच आहे तर तू पटकन येऊन रिहर्सल करून 23ला प्रयोग करशील का. आणि छान मोठं हिंदी नाटक होतं. तर मी आशिषला फोन केला. अरे म्हटलं त्यांनी असं मला विचारलंय. हा मला म्हणाला पुढे ढकलायची आहे का एंगेजमेंट. हो काहीच हरकत नाही. जेव्हा मी त्याला म्हटलं रे 100 लोक येणार आहेत, झालंय इन्व्हिटेशन गेले. बुक्ड असेल ना. हो सगळं झालं होतं. पण मी म्हटलं की तिला एक तर ज्या रोलसाठी विचारलेलं तो कमाल होता. म्हटलं काहीही टेन्शन घेऊ नकोस, एंगेजमेंट आपण पुढे ढकलूयात, तू जाऊन प्रयोग करून ये. इनफॅक्ट असंही आमचं त्यानंतर बोलणं झालं की असं काहीतरी करायचं काका की तुझा प्रयोग संपला की तू ये पटकन कपडे बदल आणि एंगेजमेंट करू, असंही इतपतही तयारी होती आमची. त्याला म्हटलं नाही होणार आहे. पण मला कुठलीही नवीन रिलेशनशिप सुरू होण्याच्या टप्प्यावर हा जर उत्साह असेल माझ्या कामासाठी तर आय थिंक आय एम इन द राईट प्लेस, एवढंच वाटलं मला. किती छान. पण पोस्टपोन नाही केले. नाही केली मी एंगेजमेंट. मला ते जरा जास्त लगेच एंगेजमेंट व्हावी याची इच्छा ठरवलेल्या होती. डेट्स वरच सगळं त्या दिवशी सगळं झालं. पण हे कौतुक आहे तुझंही आणि तुझ्या घरातल्यांचंही जाहीर कौतुक करूया आपण. हो, खरंच. कारण आम्ही या क्षेत्रात आता म्हणजे मी तर खूप वर्ष आहे, आम्हाला माहिती की जे या क्षेत्रातले नाहीये त्यांना अवघड जातं समजून घ्यायला. पण इतकं सोपं नशीब. खूप सोपं. आणि यांनी त्यांना ट्रेन केलेलं आहे ना तसंच. म्हणजे कारण मी नसणारच आहे हे ह्यांनी त्यांना आयडिया दिल्यामुळे त्यांना माहिती आहे की इनफॅक्ट दे वर मोस्ट हॅपी की याला याच्याच क्षेत्रातली मुलगी मिळाली. कारण ती बिचारी जर सकाळी ऑफिसला जाऊन संध्याकाळी आली असती आणि हा पहाटे 4 वाजेपर्यंत काम करणार, मग ते भेटणार कधी. किंवा माझं सिमिलर आहे. जर एखाद्याच्या आयुष्यात खूप टाइम टेबल असेल आणि आपल्या आयुष्यात काहीच टाइम टेबल नसतं ग. शूट असेल तर टाइम टेबल नाही तर काय, पहाटे 5ला आलं तर दुपारी 2ला उठायचं. म्हणजे आपल्याकडे असं सिस्टम नाही आहे ना. तर त्यामुळे आम्हाला खूप सोपं झालं की आम्ही कधी बिझी आहोत, आम्हाला कधी एकमेकांना स्पेस हवी आहे, कधी आम्हाला एकमेकांची गरज आहे, हे थोडंसं समजायला सोपं गेलं. तर तुम्ही भेटलात कसे. आणि मला वाटतं तुमचं नाव अनुरूप विवाह संस्थेत नोंदवलेलं होतं करेक्ट. आम्ही दोघंही अनुरूपवर होतो पण आम्ही वेगवेगळेच भेटलो. सो रोहित आणि जुई हे आमचे मित्र आहेत फार. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर. येस. तर त्यांच्या घरी जुईचा वाढदिवस होता आणि सगळ्यांना रोहितनी बोलवलेलं. सरप्राईज पार्टी वगैरे असं एक ऑर्गनाईज केलेलं खूप छान. तर त्या दिवशी मी लकीली त्या दिवशी मी फ्री होतो आणि रोहितचा मला फोन आला की यायचं आहे तुला वगैरे. म्हटलं की ठीक आहे, कोण कोण येणार आहे. तेव्हा तिने सांगितलं की स्वानंदी येणार आहे. तर मला ही खूप आधीपासून माहिती होती. ऑफकोर्स ही प्रसिद्ध होती आणि साधारण BMCC फर्ग्युसन आमची आजूबाजूची कॉलेजेस. हां, त्यामुळे आणखीन माहिती होतीच तिच्याबद्दल. तर मी म्हटलं की बरं ठीक आहे बापरे. ॲटिट्यूड. तर मग तिथं आम्ही रोहितच्या घरी पहिल्यांदा भेटलो आणि पहिल्या भेटीत असं वाटलं की आपण एकमेकांना खूप वर्ष ओळखतो असंच काहीतरी एक मनात फिलिंग आलं. हां, इनफॅक्ट मी तिला पहिल्यांदाच म्हटलं, रोहित आला आणि म्हटला की हा आशिष कुलकर्णी आणि ही स्वानंदी. मी म्हटलं की आपण कशाला इंट्रोडक्शन्स आणि फॉर्मल वागायचं, तू एक हँडशेक कर, एक मिठी मार मला आणि आपली मैत्री झाली असं डिक्लेअर करतो मी. मला असं वाटलं वाव एवढं कोण मला डायरेक्ट अगं आपण एक मिठी मारू आपली मैत्री होईल. तर मला झालं व्हेरी फॉरवर्ड बॉय दिस इज, हरकत नाही बट व्हेरी क्यूट ऑल्सो, सो करूया मैत्री. तर तशी आमची भेट झाली. मग त्या रात्री हे सगळेजण अर्थात आम्ही भेटलो वाढदिवसांना की आम्ही सगळे गातो, त्यामुळे सगळे गात होते. रंगली बरं. आणि इंडियन आयडलमुळे मला असं वाटलेलं की ही मला थोडं फार तरी ओळखत असेल, थोडंफार माहिती असेल हिला माझ्याबद्दल. हिला मी अजिबातच माहित नव्हतं. त्या पार्टीत आलेल्या सगळ्यांना मी माहिती होतं ही सोडून. हां, की हा गातो, ह्याचं नाव आशिष आहे, हा टीव्हीवर थोडासा येऊन गेलाय, 4 लोक ओळखतात त्याला वगैरे, असं काहीही कल्पना नव्हती तिला की मी काय आहे, काय करतो. तर त्या रात्री हां आता तू सांग. तर मग तो गायला लागला. म्हटलं वाव हा कोण आहे एवढा भारी गाणारा मुलगा, हा मला का माहित नाहीये मुलगा केवढा भारी गातोय. कारण बाकी सगळे तर चांगले गातात मला माहितीये, ये कोण आहे असं झालं मला. तुला गंमत सांगतो की मी हिंदी इंडियन आयडलचा कंटेस्टंट म्हणून होतो, हिने मराठी इंडियन आयडल होस्ट केलंय अगं, तरीही तिला माझ्याबद्दल माहित नव्हतं.
पण तरी मी पटवलं. तू नाही पटवलंस? Actually, ठीक आहे. हरकत नाही. तर त्यामुळे त्या रात्री आम्ही भेटलो आणि त्या पार्टीतनं निघत असताना असं रिअलाइज झालं की हा मला म्हणाला तर चल मी निघतो, मी उबर बुक करतो. म्हटलं रे कुठे राहतोस तू? म्हटलं मी वर्सोव्याला राहतो. म्हटलं रे मी पण वर्सोव्याला राहते. म्हटलं तू वर्सोव्याला कुठे राहतोस? मी या रस्त्यावर राहतो. म्हटलं रे मी पण या रस्त्यावर राहते. तर तो म्हणाला तू कुठे राहतेस त्या रस्त्यावर? तर मी म्हणाले या कॅफेच्या उजवीकडे. तो म्हणाला या कॅफेच्या डावीकडे. आय एम नॉट किडिंग. आम्हाला माहितच नव्हतं. आम्ही 2 वर्ष त्या एरियात राहिलोय, पण आम्ही एकमेकांना एकदा 2 वर्ष आम्ही 4 बिल्डिंग सोडून राहिलोय फक्त. भेटलो गोरेगाव मध्ये रोहितकडे. वा वा. तर मग आम्ही भेटलो. मग त्याच्यानंतर काय एक माझा शूट होतो दुसऱ्या दिवशी पण त्या सिरियलचा. भेटीत असं काही क्लिक झालं होतं तुम्हाला की? मला तर मी तर इंटेन्शनच ठेवून गेलो होतो. आय वेंट इन टू इट विथ द इंटेन्शन की हो म्हणजे आपल्याला आवडतेही. हे माझा होकार आहे असा हा जोर होता. थोडासा. तर त्या रात्री तिने मला सोडलं आणि त्याला त्याचा घरी shoot सोडलं, होता. हां. आणि बराच उशीर झाला होता. तर नेक्स्ट डे मी उठलो जरा निवांत, माझा फार काही नव्हता आणि हिने मला सकाळी 7 का 6 कितीचा फोटो पाठवला. हो मी 8 दुसऱ्या दिवशी सिरियलचा गुढीपाडव्याचं शूटिंग होतं आणि आम्ही घरी पोहोचलो पहाटे 5:30ला. हे सगळं बर्थडे पार्टी हे सगळं करून वगैरे कापून. आणि हा उठला 12 वाजता आणि त्यांनी माझा फोटो बघितला तेव्हा मी पूर्ण, तुला माहिती सिरियल मध्ये गुढीपाडवा सून म्हणजे एकदम साडी बाजूला गुढी आणि अशी सगळी. तू म्हणाला अगं तू कधी पोचलीस, तू कधी तयार झालीस, तुझ्या डोळ्यात काय झोप वगैरे काही, फ्रेश कशी दिसतेस तू. मग तिथून आमची मेसेजिंगला जी सुरुवात झाली. मग काय आग दोनों तरफ लगी. नाही पण तुम्हा दोघींचं कौतुक. डेली सोप करणं अजिबात सोपं नाही. अजिबात सोपं नाही. हॅट्स ऑफच ही म्हणतो. सकाळी 7ला जायची शूटला, रात्री 10:30 11 कधी कधी 12 कितीही वाजायचे तिला. म्हणून मी हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू. हो डेली सोप अवघड आहे पण घरच्यांनी समजून घेतलं तर तो सोपा जातो नाही खरंय, का? खरंय. नाही तर शक्यच नाहीये. बरोबर. म्हणजे. तो त्यामुळे support असलाच तुझंही पाहिजे. कौतुक. हो. मग लग्न करूया असं कधी ठरवलं? तुम्ही असा विचार केलात का की, म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या पिढीत बऱ्यापैकी मुलं असा विचार करतात की लग्न करायला हवं का, लिव्ह इन मध्ये राहूया किंवा बघूया. नाही देवाच्या कृपेने असं होतं की दोघांनाही लग्न करायचंच होतं आधीपासून. इनफॅक्ट आम्ही एकमेकांना भेटायच्या आधी अनुरूपवर होतो. त्यामुळे नाव नोंदवलेलं होतंच. घरच्यांनी सुद्धा मला सांगितलेलं की आता झालंय वय तुझं, आता शोधायला लागू तुझ्यासाठी. तर त्यानंतर मग आणि ऑलरेडी माझं इंटेन्शन डिफाईंड होतं आणि ही सुद्धा थोडं थोडं मला भाव देत होती. हो कारण मी शूट करायचे आणि अचानक मला एक अशी व्हॉइस नोट यायची ज्यामध्ये हा पियानोवर कुठलं तरी गाणं गाऊन वगैरे मला पाठवतोय. मला झालं कोण हा मुलगा, मला असं काय एवढे भारी गाणी वगैरे पाठवते. लगेच गुदगुल्या मला रेडीच होत्या व्हायला. त्यामुळे मग मी लगेच मग आमच्या सेटवर तिकडे अंकुर काकतकर आणि संजित चौधरी वगैरे हे माझ्या अवतीभोवती लोक होते. सुकन्या मावशी होती. तर ते माझे पहिला विटनेस ते आहेत कारण हा त्या शूटला यायचा शूट बघायला. मग सुकन्या मावशीला मी सांगितलं होतं बघा जरा बहुतेक वाटतंय हे होणार आहे वगैरे, सांगू नकोस कोणाला आत्ता, सांगू नकोस. हे सगळं एक घरगुती आई मावशी प्रकरण तिकडे चालू होतं. तर त्यांनी मेसेज केले, मग मी पण रिप्लाय करायचे. मग मला भेटायला वेळ व्हायचा नाही. मग एक दिवस मला लगेच भेटल्यानंतर 3 दिवसांनी मला सुट्टी होती. त्याला म्हटलं तू काहीतरी जेवण घेऊन घरी ये, दुपारी आपण लंच करू, संध्याकाळी मला प्रमोशनल इव्हेंट आहे तिकडे मी जाते. मग तो आला लंच घेऊन आणि असंच आम्ही समोरासमोर टेबलवर बोलत होतो. तर तो मला डिरेक्टली म्हणाला हे बघ आपण दोघंही असं मुलं. मी म्हणलं की आपण दोघं एकमेकांना 3 ते 4 दिवस झाले ओळखतोय. आता असं काही आपण एकमेकांची अशी मैत्री फार घट्ट झाली आहे की आता आपण दुरावलो तर खूप त्रास होईल वगैरे असं अजून काहीच नाही. माझं इंटेन्शन क्लिअर आहे, मला तुझ्याशी लग्न करायचं. मला हे नंतर नाही ऐकायचं आहे की मैत्री झाली की मी असा तुझ्याबद्दल विचार केलाच नव्हता वगैरे, ही वाक्य नको. त्यामुळे 6 महिने आपण उगाच बोलत बसणार आणि मग नंतर आय डिडंट थिंक ऑफ यू लाईक दॅट वगैरे, हे नको तो म्हणाला. मी म्हटलं की तू वेळ घे तुझा, पण तू इफ यू आर इन इट तरच आपण, नाहीतर अजून आपण एकमेकांमध्ये एवढं इन्व्हॉल्व्हच नाही झालोय की आपण म्हणजे वी शुड फील बॅड ऑर एनिथिंग. तर ती पण हो म्हणाली. अगं म्हणजे तो म्हणाला की बघ मला सांग लग्नाच्या दृष्टीने डेट करतेस का.
तर मी त्याला म्हटलं मला आवडतं हे की मला तू हवी आहेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचंय, पण म्हटलं आता आपल्याला आपल्या अनुभवाने आपल्याला कळतं साधारणपणे 2-3 महिन्यात की आपल्या ह्या माणसाबरोबर पटणार आहे का नाही, किंवा ह्या व्यक्तीतले जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत त्यांच्याबरोबर आपण जगू शकतो का नाही, कारण हेच आपल्याला पडताळून बघायचं असतं. आनंदाच्या क्षणी तर सगळं भारीच वाटतं. तर म्हटलं मग जर सगळं ओके असेल तर मला 3 महिन्याच्या आत एंगेजमेंट करायची आहे आणि वर्षभराच्या आत लग्न. त्या टेबलवर ठरलं की आम्ही लग्न त्याला करणार तो आहोत एका हो वर्षात. म्हणाला. वा वा वा, बरं मी खूप छान. आम्ही बॅटिंगच करत होतो दोघंही. म्हणजे पुढे बॅट माझ्या हातात आली आणि मी तिला म्हटलं की ठीक आहे, जर 3 महिन्यात एंगेजमेंट करायची असेल तर तुझं शूटचं टायमिंग सकाळी 7 ते रात्री 10, 10:30, 11 कितीही असतं. तर त्यानंतर आपण जेवायला भेटूयात असं वगैरे नको करायला. बॅगा उचलून माझ्याकडे राहायला ये. 3 महिने आपण राहूयात, समजूयात एकमेकांना, काय आवडते काय नाही आवडते, आणि त्याच्यावरून आपल्याला कळेल. सो राहिलो मी आम्ही. हो म्हणाले आणि दुसऱ्या दिवशी बॅग बॅगा घेऊन ती माझ्या घरी आली. वा, एक बिल्डिंग सोडून पलीकडे. अगदी अगदी. कारण मला असं वाटतं की मला सिक्युरिटी का वाटली ह्याच्याकडनं हे पाऊल उचलण्यासाठी. कारण असं वाटू शकतं की हे खूप ड्रास्टिक पाऊल आहे. काल परवा एक मुलगा भेटला आणि मग आज अचानक तुला का त्याच्याबद्दल प्रेम वाटलं किंवा आपुलकी वाटली की तू जाऊन त्याच्याकडे राहावंस. मला असं वाटतं आत्ताच्या काळात ठामपणे क्लॅरिटीनी सांगणं की मला तू हवी आहेस किंवा मला तू हवा आहेस हेच थोडं दुर्मिळ झालंय. कारण ओव्हरऑल सिच्युएशनशिप्सच्या जमान्यात आपण आत्ता आहोत आणि आम्ही दोघांनी आमचं आयुष्य जगून आमचे अनुभव घेऊन आम्ही इथे आलो की आम्हाला कमिटमेंट हवी आहे. पण इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमचा माणूस म्हणून प्रवास हा करावाच लागतो, तुम्हाला जगावंच लागतं. तेव्हा कुठे जाऊन मला हे डेफिनेटली माहिती होतं की सिच्युएशनशिप आणि या सगळ्या गोष्टींसाठी मी बनलेली नाही. राईट प्लेस, राईट टेम्परमेंट, राईट टाइम मध्येच भेटलो आम्ही एकमेकांना. आम्ही दोघं जण रेडी होतो की आम्हाला छान प्रेमळ आनंदात राहता येईल असं एक कंपॅनियन पाहिजे. लग्न म्हणून त्याला आपण ज्या सोशल जबाबदाऱ्यांमध्ये अडकणार आहोत ह्याची भीती बाळगून आपण जेव्हा निर्णय घेत नाही तर आम्हाला एकमेकांना भेटून तसं वाटलंच नाही. आम्हाला असं वाटलं की आपण 2 मित्र आहोत, आपण तसेच राहूया आणि तसंच आम्ही करतो. म्हणजे आम्ही दोघं मस्करीत हेच म्हणतो की पुण्याला गेलो की आपण आपापल्या माहेरी जाऊ आणि आमचं सासर मुंबई आहे, कारण आम्ही दोघंही आपापलं घर आई वडिलांना सोडून मुंबईत राहतो. सो खरं ते इतकं सहज आणि इतकं सोपं होतं. ते आपण म्हणतो तसं आहे की वेन इट्स राईट इट्स राईट. आता हे लोकांना सुद्धा ऐकून असं वाटेल की हे काय वेळासारखं वागलेत, एका दिवसात ठरवलं. पण मनात एक आवाज आला होता माझ्या तरी, आणि आय एम शुअर इव्हेंच्युअली तुझ्याही. माझा इव्हेंच्युअली आला. हे बरोबर आहे, हे झालंच पाहिजे आणि आपण हिला खूप वर्ष ओळखतो असंच वाटायचं, आणि हे आधीपासून असंच आहे, आणि आता आपण काय पुढचं पाऊल तर काय लग्न करणार. किती नाही म्हटलं तरी मला असं वाटतं तिची मॅस्क्युलिन एनर्जी आहे ना टू टेक अ डिसिजन अँड टू तुमच्या फेमिनिन साईडला हे सांगणं की मला हे हवंय, आता तू मला सपोर्ट करणार आहेस का नाही सांग या निर्णयाला. मला वाटतं त्यांनी कुठेतरी मला असं वाटलं की हा माणूस जर जबाबदारी घ्यायला एवढा तयार आहे तर याचा अर्थ ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे जे मला आवडलेलं आहे आणि मी पुढे जायला पाहिजे असं मला डेफिनेटली वाटलं. आणि मग जशी जशी मी याच्याबरोबर राहायला लागले मला एक गोष्ट अत्यंत आय एम ग्रेटफुल टू हिम इवन टुडे फॉर दॅट की काहीही प्रॉब्लेम असेल तरी मी त्याच्याशी बोलू शकते. म्हणजे त्याला राग येईल का, त्याला वाईट वाटेल का, किंवा हे नको त्याला सांगायला, असं मला कधीच नाही होत. मला त्याच्याबद्दल जरी काहीतरी चुकीचं वाटलं किंवा त्याला माझ्याबद्दल जरी काही चुकीचं वाटलं तरी तो मलाच सांगू शकतो आणि मी त्यालाच सांगू शकते. संवाद आहे. हां, बोलून प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह होऊ शकतो. बोलून प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह होऊ शकते, प्रत्येक इश्यू सॉल्व्ह होऊ शकतो. असं काहीच नाही की कम्युनिकेशन तुमचं एअर टाईट असलं ना तर बाकी काहीच प्रॉब्लेम येत नाही असं मला तरी वाटतं. त्यामुळे बोललं पाहिजे आपण सतत. मला राग आला मी गप्प बसणार आता असं करून काहीच उपयोग नाही. मग राग दोघांनाही येतो पण आमचं असं म्हणणं आहे त्याच्यावर की आय लव्ह यू अ लॉट बट आय डोंट लाईक यू राईट नाऊ. आमचं नाही, हे त्याचं स्टेटमेंट आहे आणि आय लव्ह दॅट. म्हणजे तो आवडत नाही पण माझं खूप प्रेम. म्हणजे असं खूप काहीतरी झालंय, तो काहीतरी म्हणाला माझ्याशी अजिबात बोलू नकोस, तो दुसऱ्या रूम मध्ये बसलाय, मी दुसऱ्या रूम मध्ये बसते, मध्येच येऊन तो मला फक्त म्हणणार मी आत्ता चिडलोय तुझ्यावर बिकॉज आय डोंट लाईक यू राईट नाऊ, पण माझं प्रेम तुझ्यावर आहेच आहे कायम, ते काय त्याचा काही संबंधच नाहीये या गोष्टीशी, पण आत्ता आपलं भांडण झालंय. मग मला असं वाटतं मग कशाला भांडायचं आता आपण, जर माहिती मग ते सुटतं कसं, कोण सॉरी म्हणतं किंवा इट्स नॉट अबाउट सॉरी. मला वाटतं की अगदी सॉरी म्हणणं असं नाही, पण आम्ही संवाद, मी तर हे अगदीच शिकलीये की मी जरी चिडले किंवा तो जरी चिडला तरी मी शांत होते आणि मी त्याला सांगते की मला ना या कारणामुळे आत्ता राग आला,
तर तुला काय वाटतं या कारणांबद्दल, तू मला सांग. आणि त्याचाही हा मोठेपणा आहे की तो त्याचा कुठलाही इगो, कुठलाही मीपणामध्ये न आणता तो म्हणतो नाही बरोबर आहे, हे तुला वाटलं पण मला हे वाटलं आणि मला हे वाटणं चुकीचं आहे आणि तुला हे वाटणं चुकीचं आहे. सो आपण सॉरी म्हणून हे पुढे जाऊया. आम्हाला दोघांनाही फार भांडण मनात ठेवून गप्प बसायला आवडतच नाही. आणि मतांपेक्षा नातं महत्वाचं असं मला डेफिनेटली वाटतं की मेन आपल्याला जपायचंच आहे ते नातंच जपायचं. त्यामुळे आणि कुठे ना कुठेतरी सगळंच एकमेकांचं पटतंय असं होणारच नाही. अजून 2च वर्ष होत आहेत आता लग्नाला, पण तरी आत्तापर्यंतचा प्रवास असाच झालाय की जरी नाही पटलं आमचं एकमेकांशी तरी मेन आमचं इंटेन्शन हेच असतं की आपलं नातं हे जपलं पाहिजे आपण. त्यामुळे आहे संवाद चालू राहू. काम करत राहणं. अजून लंबा अजून रेस आमची खूप पुढे आहे. सगळं बोलायला सुद्धा अजून हरकत नाही, पण हा तुमचा बेस आहे ना, त्यामुळे हा बेसच छान आहे असं मला वाटतं. हा नाही. आणि मला कधी कधी असं वाटतं की ह्या गोष्टी रोज तुम्हाला एकमेकांना रिमाइंड कराव्या लागतात. कदाचित तरच आम्ही पुढपर्यंत पोहोचू. कारण आम्ही आमच्या आईवडिलांची नाती किती जवळनं पाहिली तरी त्या लग्नात काय होत असतं हे आपल्याला माहितीच नसतं. त्यासाठी त्यांनी काय काम केलं हे आपल्याला माहित नसतं. सो आम्हाला दोघांना आता एवढंच वाटतं की पुढे आम्ही कसं असावं ह्याच्यासाठी मी आता काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाहीतर कारण असंही म्हणू शकत नाही अरे आम्हाला सगळं कळलंय, आम्हाला काहीच नाही कळलंय आत्ताशी आमचं आम्ही काय बोलणार लग्नाविषयी किंवा नात्यांविषयी आम्ही काय बोलणार. पण जगावं कसं, मैत्री कशी असावी ह्याबद्दल जे काही आम्हाला थोडंसं कळलंय ते आम्ही एकमेकांबरोबर अप्लाय करायचा प्रयत्न करतो. वा वा छान. आणि तुम्ही एंगेजमेंट करायची ठरवली तेव्हा तुला ह्यांच्या घरच्यांशी म्हणजे आपल्याला उदय टिकेकर आणि आरती अंकलीकर यांच्याशी बोलायचं आहे. आता आरतीताईचं तर तुला कदाचित एक प्रेशरही असेल, एक सेम क्षेत्रातले म्हणून, आणि उदयदादाकडे बघून साधारण लोक घाबरू शकतात. तर कसं तू टॅकल केलंस हिच्या आईवडिलांना? तर मला काका काकूंबद्दल कलाकार म्हणून ऑफकोर्स माहिती होती, आणि पण माणसं म्हणून ती कशी आहेत मला काहीच अंदाज नव्हता. सगळ्यात पहिलं मी भेटलो आय थिंक काकांना, उदय काकांना. हो, कारण माझी याची जेव्हा भेट झाली तेव्हा आई अमेरिकेला होती. अच्छा. आणि आम्ही ज्या वेगाने एकमेकांच्या प्रेमात पडत होतो, जो वेग स्पीड धरला होता आम्ही, यांनी 15 दिवसातच ह्याच्या घरी सांगितलं. मग मी म्हटलं मी कशाला मागे राहू, म्हणून मी पण सांगितलं. आणि आई भेटू शकत नव्हती तर म्हटलं निदान ह्याच्या आई वडिलांना मी भेटून आले त्याच्या आधी म्हटलं माझ्या वडिलांनी एकदा याला भेटावं म्हणून भेट करून दिली. आणि काकांनी आमची भेट व्हायच्या आधी माझे इंडियन आयडलचे सगळे परफॉर्मन्सेस बघून मग त्यांना काय वाटलं त्यांच्याबद्दल, त्या परफॉर्मन्सेस पूर्ण कुंडली सगळी त्यांनी काढली. पण भेटल्यानंतर सासरे बुवा, फ्युचर पॉसिबल सासरे बुवा म्हणून असं मला वाटलंच नाही. तिला माहिती आहे. अगदी जवळचा मित्र असल्यासारखं सारखेच ते आहेत. आणि फारच स्मूथली गेली आमची पहिली भेट. त्यामुळे त्यांच्याकडनं ओकेच होतं. त्यांचं म्हणणं होतं स्वानंदीला आवडलास ना तू, मला तू आवडलास काही प्रॉब्लेम नाही. आणि मग आरतीताई कधी आली US वरनं? आई आधी अमेरिकेला होती तेव्हा मी तिला सांगितलं, म्हटलं असा एक मुलगा आहे, त्यांनी मला लग्नासाठी विचारलंय, तो पण गायकच आहे आणि असं. हो का, बरं. तेव्हा ती काही बोलली नाही. नंतर मला असं कळलं की ती ज्या स्टुडंट्सकडे होती त्या सगळ्यांनी याचा इंडियन आयडलचा सीझन कोळून पेलेले होते. त्यामुळे ते ताई बहुत अच्छा गाता है वो, यू लिसन टू हिज म्युझिक म्हणून लगेच सगळे तिला व्हिडिओज दाखवले. पण माझ्या आईचा स्वभाव फार कौतुक करायचा नसल्यामुळे ती हां ठीक आहे जाऊन भेटते त्याला इंडियाला वगैरे, पण मनातल्या मनात तिने पास केलं होतं तेव्हाच. सो मग आपण शास्त्री हॉललाच भेटलो. हो, आमच्या शास्त्री हॉलच्या घरी भेटलो आई बाबा आणि आम्ही. आणि ते फारच असं ना ऑर्गॅनिक झालं. अच्छा. म्हणजे असं कांदे पोहे वगैरे नाही? नाही, पण मला असं वाटतं की त्यांनी आमच्यातलं पण कम्फर्ट बघितला ना. आता माझे आई वडील मला इतके वर्ष बघतात, त्यांना माहितीये मी कुठल्या तरी सिच्युएशन मध्ये अनकम्फर्टेबल असले तर मी कशी असते. सो आणि ह्याने सुद्धा मला आधी एकट्याला ह्याच्या घरी नेलं, मी ह्याच्या आई वडिलांना भेटले आणि मी जशी इथे अशी गप्पा मारते तशीच मी त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारत होते त्यामुळे त्यांनाही कळलं की आपला मुलगा आणि हिच्यातला जो रॅपो आहे तो खूप छान आहे. सो ते तर फार गोड आहेत माझे सासू सासरे, क्युटी पाय आहेत, माझे फेवरेट आहेत. माझं फेवरेट गोष्ट काय माहिती आहे, पुण्याला जायचं सासरी, सकाळी उठायचं, सासू सासऱ्यांबरोबर 3 कप चहा पीत सकाळी गप्पा मारायच्या. गप्पा मारतात. आमचा हा फेवरेट टाइम असतो आमचा. कारण त्यांना फार इंटरेस्ट असतो या फील्डमध्ये काय काय होतंय.
मग आई खूप प्रश्न विचारते, तिचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, ही फिल्म कधी येणार आहे वगैरे. सगळी Full filmy gossip. गॉसिप पण नाही, पण माहिती. हे काय चाललंय, ते कसं चाललंय, मग तू असं करायला पाहिजेस का, मग त्यांनी असं करायला पाहिजे का, हा मग ह्यांचं छान चाललंय वगैरे, असं एक जनरल एक माहिती. गप्पा रंगतात मग त्या. वा किती छान. आणि तुझं कसं नातं आहे ह्या दोघांशी, कमाल, आरतीताई आणि काकू तर आउट अँड आउट मेंटॉरच आहेत माझ्या. तर त्यामुळे प्रत्येक माझा परफॉर्मन्स असेल कधीही, तर मी त्यांना आधी ते गाऊन पाठवतो. त्या ऐकतात, मग मला सांगतात की इथं अजून सुधार कर, अजून चांगलं होईल, किंवा ओके आहे पण मग आणखीन तुला ह्याच्याहून चांगलं कसं करता येईल. त्यामुळे त्यांच्याशी तर नातं फारच कमाल आहे. आत्ता गुरुपौर्णिमेला त्यांच्या मी गायलो. हो किती छान. गझला गायलो आणि त्यांना फार आवडल्या. म्हणजे हो, पण हे तुम्ही एकत्र आल्यानंतरच आरतीताई आणि तुझं, का तुम्ही आधीपासून नाही ना गायक नाही 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 अजिबातच नाही. यावर्षी आई म्हणाली की आशिष येणार आहे का पुण्याला, तो गाईल का गुरुपौर्णिमेला. म्हटलं मी विचारते. आशिष म्हणाला मी नाही म्हणणारा मी कोण आहे. त्याने सांगितलं की तो आदेश असतो, त्यांनी हुकूम केला मी जाणार. वा वा. त्यामुळे तो जाऊ म्हटलं. म्हणजे तुला एक सासू आणि एक गुरु मिळाले ना. एकत्र पॅकेज मध्ये डील. त्यांचं वेगळं काहीतरी चालू असतं. साऊंड बरा नव्हता, मग तो काहीतरी मला ते शब्द पण म्हणता येत नाही ते सगळे, पण मग मॉनिटरला इन इयर मध्ये बरोबर नव्हतं, काहीतरी त्यांचं एक वेगळं टेक्निकल. त्या पण मला टेकचे प्रश्न विचारत असतात. मी हा माईक घेतलाय आता. करेक्ट, पुढच्या पिढीचं. कमाल. मस्त आहे. घरी काय काय चर्चा होते तुमच्या दोघांमध्ये? तुमचं म्हणजे अभिनेत्री म्हणून हिचं एक वेगळं काम आहे, गायक म्हणून तुझं एक वेगळं काम आहे, तर घरी आल्यावर कामाविषयी बोलता का, डिस्कस करता का आपापल्या कामांविषयी? भरपूर बोलतो, खूप बोलतो. ती मला सांगत असते की आम्ही हे सतत डिस्कस करतो की आपल्याला कुठे जायचं आहे आयुष्यात. आणि मी दोघंही भयंकर अँबिशियस आहोत ॲज आर्टिस्ट. आम्हाला सगळं करायचं आहे आणि व्हॉट एव्हर द वर्ल्ड हॅज टू ऑफर सगळं जगायचं आहे आम्हाला. आणि मी खरं सांगू का, मला स्वतःबद्दल अनेक गोष्टी याच्यामुळे कळल्या. मला आधी असं वाटायचं की मी एवढी ॲम्बिशियस नाही आहे, पण हा माझ्या आयुष्यात आल्यानंतर मी अजूनच ॲम्बिशियस झाली आहे. कारण मला असं वाटतं की नाही, आता तर मला हे करायचं आहे, आता तर मला ते करायचं आहे. माझं हे डिपार्टमेंट सॉर्टेड आहे ना आता माझ्या बाजूला जी व्यक्ती आहे ती खंबीरपणे आता उभी आहे ना, मग आता तर मला वर्ल्ड कॉन्कर करायचं आहे. जेव्हा मी एकटी होते तेव्हा कुठेतरी असं मला वाटायचं की हे मी करू शकीन का, ते मी करू. आता मला वाटतं अभी तो मैं सब कर सकती हूँ, क्योंकि मेरे पास अभी है ये आदमी खड़ा है मेरे बाजू में. आय एम नॉट जोकिंग. मला हे आधी एवढं नाही वाटायचं, आता मला जास्त वाटतं. किंवा मी जर याला म्हटलं तर मी ते करू का रे म्हणजे काय असतं, करायलाच पाहिजे. म्हणजे तर त्याच्यात डाऊटच नाही आहे काही. मी जर खूप दिवस घरी काहीतरी आवरत असले आणि मी त्याला खूप म्हटलं अरे आशिष जरा हे पसारा आहे, तिकडे पसारा आहे, ही ताई आली नाही, ही मावशी आली नाही, सगळं मलाच करायला लागतंय. हे तुझं कामच नाही आहे ना. तू काहीतरी पुस्तक वाच. 2 दिवस घर पसरलेलं असेल म्हणून काहीच होत नाही आहे. 2 दिवसांनी आपण आपलं नंतर आवरू. रियाज कर, तुझं पुस्तक वाच, शूटिंग असेल तर शूटिंगला जा, आणि घरी आल्यावर झोप काढ, फ्रेश दिस उद्या. तुझी ब्रेन ह्याच्यामध्ये कशाला तू. माझं एवढंच म्हणणं असतं, तुझ्या मेंदूत हा सगळ्यात महत्त्वाचा विषय नसला पाहिजे की घर स्वच्छ नाहीये. ऑफकोर्स असलंच पाहिजे की घर आपलं टापटीप असावं. सगळ्यांना स्वच्छता आवडते. काही लोकांना असं, ही पण त्यातलीच आहे की घर स्वच्छ असेल तर विचार करायला जरा सोपं जातं, सुचत नाही तिला. पण त्याला खूप प्रायोरिटी देऊन स्वतःला त्रास करून घेणं, इतकी ताकद त्या गोष्टीला देऊ नये असं मला वाटतं. एवढी एनर्जी. तू कलाकार आहेस, तू काहीतरी वाच, काहीतरी फिल्म बघू, आपण चर्चा करू, आपण कोणाचं तरी गाणं लावू आणि ऐकू क्लासिकल. त्यामुळे ते नातं असलं पाहिजे. इन्स्पायर करतो तो मला खूप. आणि आय थिंक आमचं ते तो गिव्ह अँड टेक आहे. अजून एक खूप महत्त्वाचं घरात होणारी चर्चा किंवा मला लक्षात आलेली गोष्ट म्हणजे आपली प्रोफेशन्स ही आपल्या स्वतःच्या इमोशन्सच्या इतकी बाजूनी जाणारी आहेत ना की आमच्या इमोशन्समधले अप्स अँड डाऊन्स पण आम्हाला मॅनेज करावे लागतात. कधी कधी मला खूप काम असतं आणि तेव्हा एखादा महिना तो घरी असतो, किंवा लग्न झाल्या तो प्रचंड बिझी होता आणि ते 2-3 महिने मी तशी रिलॅक्स होते, मला फार काम नव्हतं. तुला माहिती आहे अशा फेजेस असतात आपल्या. त्या फेजेसमध्ये एकमेकांना सांभाळणं आणि एकमेकांना इन्सिक्युअर वाटू न देणं हे आम्ही खूप करतो. ते कसं करता मला जाणून घ्यायला आवडेल, कारण नुसतंच करतो पेक्षाही कसं सपोर्ट करता एकमेकांना, त्यावर तुम्ही काय चर्चा करता? त्याची सुरुवात अशी व्हायची की मी त्याला म्हणायचे ए आशिष आपलं आत्ताच लग्न झालंय पण मी आत्ताच घरात बसू नये, मी इव्हेंच्युअली जाईन कामाला, तू असं समजू नकोस की मी काहीच करत नाही, नुसती घरात बसले. तसं
तसं सेम तो मला सांगायचा, मी आत्ताच एक आठवडाभर घरात आहे, आता मला आहे काम, नाही तर तुला चालेल. वाटेल माझा नवरा घरीच बसलेला असतो, असं काही नाहीये. सो नाही, पण मेनली इन्सिक्युरिटीज ज्या असतात ना त्या सतत येत राहतात स्वतःबद्दल. कारण आपलं प्रोफेशन असं नाहीये की मी कुठल्या तरी एका थर्ड पर्सनसाठी रोज जाऊन एका कंपनीसाठी नोकरी करतोय. मी इमोशनल आहे माझ्या क्राफ्टबद्दल, ते माझं आहे. मी नोकरी करतो हा माझा एक आयुष्यातला भाग. जसं आपण म्हणतो की एखादा नोकरी करणारा माणूस म्हणेल की हा आय एम नॉट पर्सनली इमोशनल अबाउट माय जॉब. इथं सगळंच आपण करतो, जे वाटतं ते संगीत आपण बनवतो. सो आपल्यावरती जबाबदारी असते की आपली इन्सिक्युरिटी जर माझ्या पार्टनरला होत असेल, स्वानंदीला जर इन्सिक्युरिटी होत असेल कुठल्याही गोष्टीची की माझ्याकडे काम नाही आता किंवा काही असू शकतं, हवं तसं गाणं होत नाहीये, एखादा प्रयोग वाईट झाला, एखादा शूटिंग डे वाईट आहे, कोणीतरी कधीतरी पटकन काहीतरी वाईट बोललं सेटवर, इट कॅन बी एनिथिंग. आणि इमोशन्सचाच खेळ आहे ना, काहीतरी मला इमोशन वाटतं म्हणून मी ते अभिनय तो करू शकते, आणि मग त्या इमोशनमधनं काहीतरी आपल्या इन्सिक्युरिटीज बाहेर येतात. कधीतरी मी सुंदर दिसत नसते, कधीतरी मी जाड दिसत असते, कधीतरी मला कोणीतरी लग्न मानवलंय हा असं म्हणत असतं. या कितीतरी गोष्टींमधनं फाईट करून ते इव्हेंच्युअली ह्याच्यावरच येतं, कारण हाच आहे माझ्या बाजूला. मी दुसऱ्या कोणावर चिडचिड करणार, मी ह्याच्यावरच करणार आहे. सो आय थिंक हे आम्ही संवाद, कम्युनिकेशन आमच्यातली टचवूड आय थिंक आमची स्ट्रेंथ आत्ता हे आमचं कम्युनिकेशनच आहे. की मला आत्ता असं असं वाटतंय, मला आत्ता असं असं काम नाही आहे, किंवा आत्ता मला खूप काम आहे आणि मी तुला भेटू शकत नाही आहे, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आपण भेटूच. बट संवाद आणि हे सांगणं एकमेकांना की माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्या आर्टवर, तू कमाल कलाकार आहेस. आणि आत्ता जरी तुला हवंय तसं तुला काम मिळत नसेल किंवा तुझा एखादा परफॉर्मन्स गणला तरीही खूप खूप अजून परफॉर्मन्सेस तुला करायचे, खूप कामं येणार आहेत तुझ्याकडे. नको काळजी करू, स्वतःच्या कलेवर विश्वास ठेव, असं एकमेकांना सतत सांगत राहणं. कारण हे स्वतःला सांगून नाही होते, आपण सेल्फ रिपेअर नाही करू शकत एका कधी कधी बाहेर नाही एक इंजेक्शन लागतं कोणीतरी. कॉन्फिडन्स देणं. हो ऍब्सोल्युटली कॉन्फिडन्स देणं. तर जेव्हा लग्न झाल्यानंतर मला एक्सपेरिमेंटल नाटक करायचं होतं, हिंदी आणि इंग्लिश. आणि हिंदी आणि इंग्लिश एक्सपेरिमेंटल नाटकाला अगदीच म्हणजे फारच कमी पैसे असतात, म्हणजे नसल्यासारखे. खरं तर एक्सपेरिमेंटल नाही का, खूपच कमी पैसे असतात. म्हणजे मला वाटतं अनुभव म्हणून आणि ऍक्टरची ग्रोथ म्हणून ते नाटक किंवा ती प्रोसेस करावी असं असतं. तर जेव्हा मी आधी एकटी राहत होते वर्सोवाला 2-3 वर्ष, तेव्हा मी जे येईल ते कमर्शियल काम घेऊन करत होते. कारण मला माहिती होतं की मी एकटी राहतेय आणि 1 तारीख आल्यावर काही डिडक्शन येणारच आहेत, त्यामुळे मी येईल ते काम घेत होते. आणि मग त्यामध्ये सगळं मटेरियलिस्टिक, गाडी घेतली, अरे वा हे काम चालू आहे, ते काम सगळं झालं. लग्न झाल्यानंतर जेव्हा मला हे नाटक विचारलं तेव्हा मी आशिषला म्हटलं, अरे आशिष आता मी करू का रे, हे आलंय मला, पण म्हटलं जरा माझं फायनान्शियल गणित पुढे मागे होईल सगळं. तेव्हा तो मला म्हणाला की तू काही काळजी करू नकोस, आता तू 2-3 वर्ष एवढे कष्ट केलेस ना, तू आत्ता सेव्ह करून ठेवलेस ना, मग आत्ता मला खूप कार्यक्रम येणार आहेत, माझं कमर्शियल जे आत्ता काम आहे ते मी करतो ना, लेट मी हँडल इट. तुला आत्ता आनंद मिळणार आहे ना त्या प्रोसेसमधनं, प्लीज ते कर, प्लीज डू इट. सिमिलरली जेव्हा आत्ता पावसाळा सुरू झाला तेव्हा आशिष मला म्हणाला की आता माझं हे नाही ग, मी काय करू, माझं आता ऑफ सीझन आहे आणि मे जून जुलै आता काय होणार. ते म्हटलं तर माझं नाटक सुरू होणार आहे, आता तू चिल कर, काही प्रॉब्लेम नाही, आता माझं हे आहे ते ते. सो आय थिंक हे पण एकमेकांना तुम्ही तुमचे इगोज मध्ये न आणता, आपली आर्टिस्टिक नीड आणि आपल्याला कुठनं पैसे मिळत आहेत या 2 वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. ऍब्सोल्युटली. तिला जे करायचंय खरं आर्टिस्ट म्हणून, त्यातनं कदाचित तिला तेवढं फायनान्शियल बॅकिंग मिळणार नाही, पेमेंट्स मिळणार नाही, पण त्या जर्नीमधनं तिला जाण्याची अत्यावश्यक गरज आहे. बरोबर. त्यामुळे एकमेकांना तेव्हा सपोर्ट करणं केलंच पाहिजे, म्हणजे असं. हो. मला वाटतं ते लग्नामध्ये रोज आम्ही हे मला स्वतःला काही कुठल्या तरी गोष्टीबद्दल कॉन्फिडन्स वाटत नाही आणि दुसऱ्याने कॉन्फिडन्स देणं हेच आहे बहुतेक. तूच सांग, ऍक्च्युली तुझा अनुभव खूप आहे. कारण आम्ही बहुतेक वरच आता आमचं सगळं चाललंय. नाही होईल, सगळं छान होईल. तुम्ही दोघांनी, म्हणजे मला असं तुला विचारायचंय की कलाकार एक तुझ्या आयुष्यात आला जो अभिनय करतोय आणि तू गायक आहेस, तर तू लग्न झाल्यानंतर अभिनय जास्ती बघायला सुरुवात केलीस का, आधीही बघत होतास? नाही, मी बघायचो.
सिनेमे बघण्याचा शौक मला आधीपासूनच होता, पण नाटकं हिच्यामुळे खूप बघायला मिळाली मला. आम्ही अजूनही संध्याकाळी खूप फिल्म्स बघतो आणि मला सांगतो ही फिल्म बघणे मी बघितलेली नसते. अरे वा. आणि त्याला बरोबर हा बघ शॉर्ट कसा घेतला वगैरे मी त्याला ओ माय गॉड मला ते हिच्याच डिक्शनरी मधनं काही शब्द ढापून मी नाही पण तो छान जाणीवपूर्वक इमोशनली बघतो. आणि तो अजूनही असं होतं संध्याकाळ झाली की आज काय पृथ्वीला बघ ना, आपण सगळे नाटक बघून येऊ शकतो. अरे वा, फार मजा येते. वा. एकत्र रियाज करता कधी? बापरे मला कायम सकाळी उठल्यावर बस 6 लाव, मी थोडीशी गाते मी पण ते पण अगं नाही, तिच्याकडे नॅचरल गिफ्ट आहे. हो खरं. गॉड गिफ्ट आहे. आणि काकूंमुळे एक तिला जाण आहे जी एका नॉन सिंगरला यायला खूप वर्ष जातात. म्हणजे मला तर पहिली 5-10 वर्ष कळण्यातच गेली की काय आहे संगीत म्हणजे. ते तिच्याकडे खूप नॅचरली आहे. मग मला असं सतत वाटतं की तिने त्याचं काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे तिला मी नेहमी म्हणतो म्युझिकल्स कर, तू गा, तू गायलंही पाहिजेस. जितकी चांगली तू अभिनेत्री आहेस आता, आणखीन एक 5-10 वर्ष जर तू रियाज केलास तर तू तितकीच चांगली आणि त्याच्याहून चांगली गायिका पण होशीलच असं मला वाटतं. मला मध्ये विचारलं कोणीतरी की आम्ही कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो आणि मला फोन आला, हा कार्यक्रम आहे. म्हटलं हा ठीक आहे निवेदन करायचं का? नाही गायचं आहे. म्हटलं हा मग गायचं आणि निवेदन करायचंय ना, कारण मला हल्ली असे येतात की तुम्ही निवेदन करा आणि 2 गाणी गा. तर हे म्हणाले नाही, फक्त गायिका म्हणून बोलवलंय तुम्हाला कार्यक्रमात. मला फार आनंद. तर मी म्हटलं मला नाही जमणार. आणि स्पीकरवर होता वाटतं फोन. तर नाही कर 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 मी बसवून घेतो गाणी. तर मग मी काय केला, मी तो कार्यक्रम काय करणार. छान की. पण मग कसा झाला कार्यक्रम? मस्त झाला. मला खूप मजा येते. मग किती मस्त. ते पुश करायला कोणीतरी लागतं तसं. हिंमत द्यायला जे मी मगाशी तुला म्हटलं बरोबर. हा. मग रियाज करताना ओरडा खातेस? नाही ओरडत नाही तो. त्याबाबत मी भयंकर पेशंट आहे. अच्छा. म्हणजे तू शिकत असशील तर ते प्रोसेस जरा त्याला वेळ लागणारच आहे. ते ऑर्गॅनिक व्हायला तुला कळला पाहिजे की तो सूर आहे कुठे. मी अगं चढा लागतोय किंवा कमी लागतोय हे सांगून उपयोगच नाही. तिला तो बरोबर आहे कुठे हे कळला. मेंदूला कळलं की गळ्यात यायला वेळ लागत नाही. सो आणि बऱ्याच गोष्टी तिला नॅचरली तिच्या मेंदूला कळलेल्या आहेत ऑलरेडी. त्यामुळे मला त्याचं फार कौतुक वाटतं. म्हणून मी तिला म्हणतो ते वेस्ट नाही करायचं आहे आपण. तू गायलाही पाहिजेस आयुष्यभर. लक्षात ठेवशील. हो. हे ती इंजेक्शन येते कारण तिच्याही मनात हेच आहे. ते वेगळं इंजेक्शन आहे ते. हा, कारण मुलांच्या म्हणजे आता माझी मुलगीची मैत्रीण आहे त्यामुळे असं वाटतं की मुलांकडे जेवढं टॅलेंट आहे त्या सगळ्याचा वापर झाला पाहिजे किंवा त्यातून आनंद मिळाला पाहिजे. असं काही नाही की त्याच्यातून मोबदला मिळाला पाहिजे, पण जे तुमच्याकडे आहे ते कुपीत ठेवू नका. आणि ती गायली आहे लोकांसमोर. ती सिंगिंग स्टारची विनर आहे ती. हो तेच. आता कसला डाऊट आहे, गायचा बिंदास. आणि रक्तात आहे त्याचं काय करायचं? त्याचं प्रेशर किती आहे पण त्या रक्ताच्याच प्रेशरमुळे सगळा प्रॉब्लेम आहे. तुला काकू काय म्हणतात ते सांग. हो, मला आई म्हणते की तू प्रेशर काय घेतेस आमचं, तू गायला पाहिजे, तू रियाज करतेस ना, तुझ्या जी गाणी तुला गायची असतात त्याचा तू पूर्ण रियाज करतेस, तू 100% देतेस ना, मग तू गायला पाहिजेस. घाबरायचं नाही म्हणतात ते. जर चुकलं तर चुकू दे, देयर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम. पण प्रयत्नच नाही करायचा हे चुकीचं. आय थिंक फेलियरला नाही घाबरायचं ही ग्रेट देण मला माझ्या आई वडिलांनी दिली आहे की फेलियरला काय घाबरायचं, चुकायचं काय, चुकलं तर चुकलं, त्याच्यात काय एवढं घाबरायचं. त्यांनी तुम्ही अटेम्प्ट करायला घाबरत नाही. काय होईल, चुकू ना, सॉरी म्हणू ना, पुढे जाऊ ना, ठीक आहे, हरकत नाही. जसं ऑडियन्सचं प्रेशरच निगेट करतात. आरतीताईंची जेव्हा, आरती काकूंची जेव्हा मी बोलतो गा, काय चूक झाली तर नेक्स्ट पुढच्या वेळी जेव्हा ते गाणं गाशील तेव्हा रिपेअर कर, पण गा. तसं मला माणसांविषयी नात्यात पण वाटतं. मला वाटतं की आपल्या आई वडिलांची पण कायम सगळं पटत नाही. आपल्या त्यांच्याबरोबर पण काहीतरी वादविवाद मतभेद होतच असतात, पण आपण काय करतो, सॉरी म्हणून पुढे जातो ना. तसंच आहे ना ही. म्हणजे तुम्ही यू आर गोइंग टू गो रॉंग. आई असू दे, सासू असू दे, नवरा असू दे, तुमचं सतत कोणाशीच पटणार नाहीये. पण ते मला वाटतं तेवढं फ्लुइड असला पाहिजे. आपण फ्लुइड असायची तयारी पाहिजे की माझा चुकला, आय एम व्हेरी सॉरी यार. बेस स्ट्रॉंग असला पाहिजे असं मला तरी आता 2 वर्षात वाटतंय की बेसिक तुमचे आता तरी हे वाटतंय. आता अजून 5 वर्षांनी काय वाटेल. हलकी डोरी, सोफार सो गुड आणि छान. तेव्हा परत करूया आपण एक इंटरव्ह्यू. हो, खरं तर केला पाहिजे. प्रायव्हेट करूया. नाही, आणि तो असं करूया, अर्ध्या स्क्रीनवर हा दाखवू आणि तेव्हा काय बोलतोय. नाईस, गुड आयडिया. आता तुम्ही खरं तर पहिल्यांदा भेटला तेव्हाच तुम्ही क्लिअर होतात की तुम्हाला लग्न करायचंय, पण आता तुमची पिढी म्हणा किंवा पुढची पिढी म्हणा थोडी लग्नाला घाबरतीये किंवा कॉन्फिडेंटली त्यांना लग्न करायचं नाहीये. तर तुमचा या सगळ्यावर काय विचार आहे की पुढच्या पिढीने काय विचार करावा किंवा
तुम्ही लग्न संस्थेचा काय विचार केलात? तुम्ही घाबरलात का? आणि लग्न केल्यावर तुम्हाला आता काय अनुभव येतोय? नाही, आधी लग्न व्हायच्या आधी तर मी म्हणेन की सबकॉन्शियसलीच होतं की माझ्या आई वडिलांचं मी अत्यंत हॅपी मॅरेज ज्याला आपण म्हणतो तसं पाहिलंय लहानपणापासून, की ते त्यांचं फार खूपच छान मॅरेज आहे. आणि मला असं हवं होतं की मलाही हे हवं आहे कधीतरी पुढे जाऊन आयुष्यात. त्यामुळे माझा आधीपासून विश्वास होताच की मला लग्न करायचं आहे. मला जो आनंद माझ्या आईबाबा जो आनंद माझ्या आईवडिलांना मिळतो तो मलाही अनुभवायचा आहे, मलाही पार्टनर पाहिजे. त्यामुळे मी त्याबाबत क्लिअर होतो. मला आताच्या पिढीबद्दल एवढंच वाटतं की इट इज डिफिकल्ट टू बी विथ समबडी 24 hours. का? कारण तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागते. आज फरक एवढाच आहे की मी एकटी असताना मला हवं तेव्हा घरी येऊ शकायचे. आता माझ्या घरी नवरा आहे, त्यामुळे मी त्याला एक फोन करून ऐक ना मी 9 वाजता येते, हां एवढंच फक्त मी सांगते. बरं त्यावर तो असं काही म्हणत नाही 7:30ला आलं पाहिजे, असं काहीच नाही आहे. पण एक जबाबदारी ॲट द बॅक ऑफ द माइंड तुम्हाला माहिती आहे की कोणीतरी आहे ज्याची तुम्हाला साथ आहे, ज्याला तुम्हाला कळवायचं आहे. आन्सरेबल वगैरे मी म्हणतच नाही आहे, आन्सरेबल किंवा तो मला परमिशन देणार वगैरे ह्याबद्दल आपण बोलतच नाही आहोत. आपल्या आयुष्याला पॅरल एक व्यक्ती आहे आपल्याबरोबर, जिच्या बरोबर आपल्याला आयुष्य जगायचं आहे म्हटल्यावर जी जबाबदारी येते, मला वाटतं त्या जबाबदारीची कुठेतरी आता ती जबाबदारी नकोशी वाटायला लागली आहे. स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं वाटायला लागलंय का? कारण मी पण अशा आपण यंगपणी या एका फेजमध्ये असतोच की मला स्वातंत्र्यच हवंय, मला आय वॉन्ट टू बी फ्रीज किंवा वॉट एव्हर. पण तुमचा पिंड कसा आहे हेही तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आता माझा पिंडच असा आहे की मला माणूसच पाहिजे आणि मी क्लिंगीच आहे. म्हणजे मला खूप आवडतं की म्हणजे मी माझं काम झाल्या पहिली गोष्ट मला काय करायचं तर घरी जाऊन बसायचं, घरी यायचंय. हॅलो माझं पॅकअप झालं मी घरी झाले. आणि हा मला म्हणतो अगं जरा मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जा, जरा कुठेतरी. मी त्याला ज्या दिवशी सांगते की मी आज माझ्या मैत्रिणीला भेटणार आहे, तो म्हणतो मी देवासमोर दिवा लावू, आज काय मुहूर्त काय आजचा, आज काय आहे, असं होतं त्याला की जा ना माझं घर माझा नवरा माझा कुत्रा बस, अजून काही नको असतं. पण हा फरक लग्नानंतर झालाय, तुला काय वाटतं? मी कायमच अशी होते. घर माझं सगळं मी घरी बसायचं, टीव्ही बघायचं अशी. आणि हा जास्त आउटगोईंग आहे. पण आम्ही आता बॅलन्स केलाय. म्हणजे आता मी तिलाही आवडतच आणि यायला, फक्त स्वतःहून जाऊन ती मैत्रिणीला फोन करेल वगैरे असं फारसं तिचं नाही. आणि माझं एक प्रिन्सिपल कायम असंच आहे, जे त्याचंही लकीली आहे, की तुला ॲपल आवडतं ना आणि मला पेर आवडतं ना, तर तू ॲपल खा, मी तुला ॲपल आणून देईन. पण मी तुला पेर खायची जबरदस्ती करणार नाही, तू मला ॲपल खायची करू नको. म्हणजे लिव्ह अँड लेट लिव्ह ना बेसिकली. तुला बाहेर जायचं आहे, तू एन्जॉय कर. आय लव्ह इफ यू गो. मी 2 वेळा येईन तुझ्याबरोबर, मी तुझ्याबरोबर टाइमपास करीन, पण दरवेळेला मी बरोबर आलीच पाहिजे अशी अपेक्षा तू करू नकोस. किंवा मी पण कधीच तुझ्याबरोबर येणार नाही असं नाही करणार. मग दोघांनी कुठेतरी मिडल ग्राउंडवर येऊन मला असं वाटतं बॅलन्स केलं. जसं तोही करतो, आज नाही आहे का तुझा मूड, चल आपण मस्त घरी बसून नेटफ्लिक्स अँड चिल करू, किंवा चल आपण आज 2 जण बाहेर जाऊ. सो ते आम्हाला ट्रायल अँड एररमधनंच कळलं आहे. आधी 4 वेळा मी चिडली आहे, मग 4 वेळा तो चिडलाय की तुला नाही आवडत का माझे मित्र, तू का अशी करतेस. तर मी त्याला म्हटलं नाही मला बाहेर जायलाच आवडत नाही, कोण मित्रांचा काहीच संबंध नाही. सो ते कॉन्व्हर्सेशनमधनंच झालंय. पण फायदा हाच आहे की तुम्ही एकमेकांमध्ये भिंती नाही तयार करून ठेवाव्यात. आधी रिस्पॉन्सिबिलिटीच्या ह्याच्यावर मुद्द्यावर तो पूर्ण नाही केला मी. त्याच्यावर फक्त मला हे वाटतं की सर्वसामान्य घरांमध्ये, मी सर्वसामान्य का म्हणते कारण आमची घरं ही थोडीशी वेगळी पडतात. कारण कलाकाराच्या घरामध्ये कोणीच एका पॉईंटनंतर कोणाचं नसतं, आम्ही सगळे कलेचेच असतो, आपण सगळे तसेच असतो. पण सर्वसामान्य घरांमध्ये ज्या काही अपेक्षा असतात ना, त्या जोडप्याकडनं म्हणा किंवा सुनेकडनं म्हणा, त्या कदाचित त्या मुलीला ओव्हरवेल्मिंग वाटू शकतात. एक लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षात मी आशिषला म्हटलं, आशिष मला खूप वाटतंय रे, उगाच खूप जबाबदारी आली का रे माझ्यावर घराची, असं मला वाटतंय. काय कारण नाहीये, का वाटतंय रे मला असं. मला असं वाटतं की मी काय हे काय मशीन लावायला, कपडे धुवायला आणि कपडे इस्त्री द्यायला लग्न केलंय का, हे नाही माझं लाईफ.
मग तेव्हा तो मला म्हणाला की एक्झॅक्टली हे नाहीये तुझं लाईफ, हे तुला वाटतंय आत्ता तू केलं पाहिजेस पण हे तू नाही केलं पाहिजेस, कारण तू दुसरं काहीतरी करतेस. जी व्यक्ती हेच करते मला खूप रिस्पेक्ट आहे. माझी आजी कायम माझ्या घरात होती. अवघडच आहे होम मेकर. खूप अवघड आहे. मला तर हॅट्स ऑफ. मी माझ्या सासूबाईंना नेहमी सांगते की 20 लोकांचं जेवण तू करू शकतेस, मी तुझे पाय धरले पाहिजेत. काही करू शकतो. मी म्हटलं नाही, पण मी तिला तेच म्हटलं की मी तुझ्याशी लग्न, तू माझी होममेकर व्हावीस, मला गरम गरम जेवण आणून द्यावंस म्हणून नाहीच केलंय. मला तू कलाकार म्हणून, व्यक्ती म्हणून खूप आवडलीस, त्यामुळे तू तेच केलं पाहिजेस आयुष्यभर असं मला वाटतं. हा, मग मला माझ्या सासूबाई पण, मी गणपतीत काहीतरी झालं बोलणं तर म्हटलं, त्या म्हणाला हा मी मोदक करणार आहे. त्या मोदक करतात गणपती, फार सुंदर करतात मोदक. तर मी म्हटलं मला येत नाहीत ग, शिकीन कधीतरी, मी शिकीन. सासूबाईच म्हणाल्या कशाला शिकतेस, तुला वेळ मिळणार आहे का बसून मोदक करायला, किती छान बाहेर हल्ली मोदक मिळतात, ऑर्डर कर, गरम कर, घरी खा. नाही तरी उत्साह म्हणून तिने करून पाहिला एक, त्याचा मोमो झाला, स्टीम्ड मोमो केला तिने. तर ते पण खूप, आणि जेव्हा की त्या खूप ट्रॅडिशनल सेटअपमधनं आलेली सुनबाई आहेत माझ्या सासूबाई, त्यांनी हा शिफ्ट ओव्हर दाखवणं की आपल्या सुनेकडनं काहीच अपेक्षा करायची नाही, हे अवघड आहे. म्हणून मला ते सोपं गेलं. पण अशा मुली ज्यांना त्यांच्या सेटअपमध्ये जाऊन अचानकपणे त्यांच्याकडनं खूप अपेक्षा करून घेतल्यात, मी समजू शकते की ते अवघड आहे. पण सगळ्यांनीच थोडं जर फ्लेक्झिबल झालं तर ती जबाबदारी घ्यायला अवघड वाटणार नाही असं मला वाटतं. माझं चुकीचंही असू शकतं कारण माझा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. पण मला आत्ता सोपं का जातंय, कारण माझ्या सासूबाईंची अशी अपेक्षाच नाही आहे की माझं आत्ताचं जे आयुष्य आहे ते सोडून मी काहीतरी करावं. पण तरी सुद्धा आमचं एकमेकांवर प्रेम नाहीये का किंवा आम्ही टचमध्ये नाहीयेत का असं अजिबात नाहीये. माझ्यापेक्षा जास्त ही बोलतो, कारण विलिंगली त्यांची तीच इच्छा आहे आणि असं काही नाही की त्यांच्यावर कोणी कंपल्शन अजिबात नाही. माझा प्रयोग संपला. माझं काय झालं की माझा पहिला फोन त्यांना असतो. माझ्या आईला कदाचित नंतर कळतं कारण ती कुठेतरी प्रवासात असते, त्या स्वतः कुठल्या तरी कार्यक्रमांमध्ये. पण माझा पहिला फोन असतो, मुंबईला पोहोचलीस का, निघालीस का, मला काकू मी खूप दमले, मला रडायला येतंय, सगळं. म्हणजे इट इज लाईक शी इज माय मदर. मला आवडतं तसं नातं तिच्या बरोबर, आणि ती पण माझ्यासारखीच मन मोकळी, टचवूड. आणि आनंदीचं क्रेडिट डेफिनेटली मी तिला देतो. तिने खूप सुंदर नातं ठेवले माझ्या आई वडिलांची. मलाही पेक्षा सुद्धा मला वाटलं नव्हतं की त्यांचं इतकं पटकन आणि इतकं. आशिष मला म्हणाला की तू जशी आहेस ना, आउटस्पोकन आणि बिंदास्त, मन मोकळी, माझी आई पण तशीच आहे. मला असं वाटतं की तुमचं नाही पटलं तर काय, नाही आयदर तुमचं खूप पटेल किंवा तुम्ही किंवा भांड्याला भांडा आपटेल. तर मी म्हटलं हे बघ, हीच सिच्युएशन माझ्या आई बरोबर पण आहे. 4-5 दिवसांनी मला असं वाटतं चला चला मी माझ्या घरी जाते, आईचं खूप प्रेशर येत आहे मला. असं आईबद्दल वाटतंच आपल्याला की ही मला फार माझ्या कपाट आवरायला खूप सांगते, ही मी माझ्या घरी चालले पसारा करायला. तर तसं सासूबाई बद्दल वाटणारच आहे. काय करायचंय मला, सॉरी म्हणायचंय आणि पुढे जायचंय ना. मी म्हणीन सॉरी. मी त्याला म्हटलं की काय माझं चुकेल ना, तर ठीक आहे, मग मी काहीतरी पटकन बोलले तर मी सॉरी म्हणीन. आता पुढे जाऊन मी काय करीन मला माहित नाही, पण मला असं वाटतं आत्ता जर मी स्वतःच्या मनाला सांगितलं की काही चुकलं तर आपल्याला सॉरी म्हणायचंय हा, तर कदाचित मला तेव्हा आठवेल. ह्यासाठी मी आत्ताच माझ्या मनाचं कंडिशनिंग असं करते की आपल्याला असं करायचंय. छान. पण इगो बाजूला ठेवून कधी कधी नातं टिकवण्यासाठी आपला इगो हा बाजूला ठेवावाच लागतो, जो तू आत्ताच विचार केलास, हे खूप छान आहे. आणि हे तरी फार पर्टिक्युलर बोलणं झालं. मला ओव्हरव्ह्यू याचा एवढाच वाटतो की जेव्हा माणूस बरोबर असतो तेव्हा ह्या जबाबदारी सारखी वाटत नाही. हो, मनात तुम्हालाच वाटतं, आतनच आवाज येतो की मी केलं पाहिजे, कारण त्याच्याने तिला आनंद होणार आहे. त्यामुळे जबाबदारी सारखी वाटत नाही. तो यू हॅव टू फाइंड द राईट पर्सन असं मला तरी वाटतं. बरोबर. आणि कुटुंबही म्हणजे सगळं हे काही दोन माणसांचं नसतं, दोन कुटुंबांचं असतं, आणि त्या मागच्या पिढीनीही हा विचार पण हॅव्हिंग सेड दॅट, मी सांगते तुला, हे तू म्हणालीस की दोन कुटुंबांचं जरी असलं तरी आशिष आणि मी, आम्ही दोघं एकमेकांना नेहमी ही गोष्ट रिमाइंड करतो की आपलं लग्न हे आपल्या दोघांचं आहे आणि आपल्यात जे काही आहे ते आधी आपल्या दोघांचं आहे. माझे आई वडील असतील, त्याचे आई वडील असतील, हे थोडेसे नंतरच त्याच्यामध्ये येतात. कारण खूप इझी होतं एका बाजूला तुम्ही कळणं, पण तुमचं कारण, आणि हे मला कोणी सांगितलं माहितीये, माझ्या सासूबाईंनी. तुमची टीम घट्ट असली पाहिजे. माझ्या सासूबाई म्हणाल्या की आमच्या आई वडिलांवर आणि सासू सासऱ्यांवर खूप प्रेम होतं, पण आधी आम्ही दोघं,
आधी तुमच्या दोघांचं जर सगळं उत्तम असेल ना तर तुम्ही तुमच्या घरातल्यांनाही तितकं प्रेम देऊ शकाल. त्यामुळे आम्ही तुमच्या अध्यात्मध्यात करणार नाही, तुम्हीही आमच्या अध्यात्मध्यात करू नका. 2 दिवसाच्या वर आमच्याकडे राहायला येऊ नका. तेही नाही येत, आणि मुंबईला आले की 1-2 दिवस राहतात, जातात लगेच. कमाल सो कमाल. काही झालं तरी तुम्ही दोघं पहिले, तुम्ही दोघं तुमचं युनिट स्ट्रॉंग करा. त्यांचं खूप क्रेडिट आहे. कारण माझे आई वडील तसे लिबरलच आहेत ग, ते ट्रेडिशनल सेटअप मधनं येतच नाहीत. पण मी पण याला म्हटलं होतं की म्हटलं अरे त्यांना असं वाटणार नाही ना की मी अगदीच काहीच नाही अशी फक्त भटकत असते इकडे तिकडे. पण त्यांना अभिमान आहे माझा. कुठलीही गोष्ट मी केली, बापरे, स्वांदा मला माझे सासरे स्वांदा म्हणतात. किती गोड. त्यामुळे स्वांदाचाच प्रयोग आहे, स्वांदाचाच सगळं पहिलं व्हॉट्सअप स्टेटसवर त्या दोघांच्या. सो आय थिंक इट इज फार गोड आहेत ते, खूपच गोड आहेत. आमचा टचवूड, आय एम व्हेरी ब्लेस्ड. आपल्याकडे आता आठवणींची सफर असते. तुमचे काही फोटोज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते कधीचे फोटो आहे, त्याच्या आजूबाजूला काय घडलं होतं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हा संगीतचा फोटो. अच्छा, आमच्या संगीतचा फोटो आहे हा. आणि अर्थातच आम्ही असे खूप घामाघूम होऊन माय गॉड अजिबात चांगले दिसत नाही होत आपण. पण प्रत्येक वेळेला काही चांगलंच दिसलं पाहिजे असं काही नाही. खूप नाचून, खूप धमाल करून सगळ्यांबरोबर. दॅट्स अ मोमेंट, राईट. संगीत फारच कमाल होता. हो, फारच मजा आली. खूपच मजा खूप आली. मजा केली. आम्ही खूप धमाल केली. आम्ही आम्हाला मनसोक्त नाचलो. सगळे मित्र आमचे आले, ते मनसोक्त नाचले. आमचे कपडे, आम्ही दुल्हन मी आहे, काहीही नाही, आम्ही तिकडे धिंगाणा घातला. आणि मी उदय काकांना सुनो ससुरजी अब जिद छोडो मान लो मेरी बात दुल्हन को जाएगी दुल्हे हे वगैरे करून नाचलोय. आम्ही खूप धमाल केली, खूप धमाल केली. आणि ह्याच्या आधीची पण धमाल खूप मस्त होती. त्याच्या आधी आमच्या घरी ज्या रिहर्सल झाल्या आहेत ना डान्स साठीच्या, त्यांनी आम्हाला जास्त मजा आली. सगळी माणसं, आमचे सगळे नातेवाईक एकत्र येणार, ते परफॉर्म करणार, त्यांनी आम्ही खूप मजा आली. खूपच मजा आली. मध्येच कधीतरी नाचता नाचता आम्हाला बहुतेक आठवलंय की आमचं एकमेकांना खूप प्रेम आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन. गोड फोटो आहे, पण कमाल गोड फोटो आहे, प्रेमात एकमेकांचा. खूप आवडला मला. वाव. सांग तूच सांग. सो जेव्हा नवीन घर पुण्यात घेतलं तेव्हा त्या घरात पहिल्या दिवशी आम्ही कलश ठेवला, त्या दिवशीचा हा फोटो आहे. सो मी त्याला अभिनंदन करत होते आणि तो मला अभिनंदन करत होता. आम्ही दोघांनी पुण्यात एक बाणेरला फ्लॅट घेतला, त्यामुळे त्याचं कलश ठेवण्याच्या दिवशीचा फोटो आहे हा. कमाल. अभिनंदन आमच्याकडनं पण. ये मसाई मारा आहे ना. आधीचा फोटो. हो, लग्नाच्या आधीचा आहे हा. सो मी तो सांगत होते मला फारसं काम नव्हतं आणि ह्याला खूप काम होतं. मग ह्याचा जिकडे शो असायचा तिकडे मी जायचं फिरायला, कारण मी फ्री होते. बट लकीली तेव्हा याचा नायरोबीला शो होता आणि तिकडे आमचे खूप जवळचे नातेवाईक पण असतात. सो ते म्हणाले तुम्ही प्लीज या. मग मी मसाई मारा फिरायला गेलो आणि दॅट वॉज द बेस्ट ट्रिप ऑफ माय लाईफ. बेस्ट ट्रिप ऑफ, काय मजा केली आम्ही. ओ माय गॉड, वाईल्ड लाईफ म्हणजे काय वॉज. त्या जंगलात बसून जेवलो वगैरे, मस्त सनसेट्स बघितले, सगळे प्राणी बघितले. खूप खूप सुंदर, व्हेरी मेमोरेबल ट्रिप. आम्ही ज्या रिसॉर्ट मध्ये राहत होतो तिकडे आमच्या रूमच्या बाहेर खुर्चीवर बसलं की आजूबाजूला प्राणी फिरत होते. जिराफ वगैरे दिसायचा, उगाच कॅज्युअली असं. वा वा, किती छान आणि किती गोड फोटो आहे हा. पोत. हा तर माझा फेवरेट फोटो आहे. मेहंदीचा फोटो. मेहंदीचा फोटो आहे हा माझ्या. भरपूर नाचलोय, खूप दंगा केला सगळ्यांनी. मी सांगू का, आमचं लग्न, माझ्या सासऱ्यांना म्हटलं मी, आमचं लग्न हे एक डान्स फेस्टिवल होतं असं मला वाटलं. त्याच्या मध्ये मध्ये काही विधी घडल्या. मेहंदीलाही नाचलो, कारण मेहंदीला नाचलो, संगीत होतं त्याला ऑफकोर्स नाचलो, लग्नाच्या वरातीत ऑफकोर्स नाचलो, आणि दुसऱ्या दिवशी यांच्या घरी जागरण गोंधळ होतो तिथेही नाचलो. म्हटलं एक डान्स फेस्टिवलच्या मध्ये मध्ये काही विधी झाल्या असं एक मला फिलिंग आलं. आणि हा तुमचं पेट? आमचं ह्याचा मेलो, आता जो माझा मेलो आहे. याला मी इस्रायलला गेलो होतो एका शो साठी, तर ज्यांच्याकडे थांबलेलो त्यांच्याकडे एक अत्यंत गोड कुत्र होतं आणि आमचा खूप कनेक्ट झाला त्या एका आठवड्यात. आणि मला लहानपणापासून फार इच्छा होती, पण आई माझी टिपिकल नेहमीचा डायलॉग की घरात ऑलरेडी 2 कुत्री असताना तिसरा नेहमी आणि माझा पाहिजे. पण मी मुंबईत आल्यानंतर रेंटनी राहायला लागलो
आणि तो शो करून आल्यावर मला असं अचानक, जसं मी म्हटलं ना की स्वानंदीबद्दल वाटलं, तसं ह्याच्याबद्दलही मला तेच वाटलं की आज या घरी एक कुत्रा आलं पाहिजे. हो, बाळ पपी आणायचं आपण आज. तर मी आणि माझा रूममेट दिवसभर हिंडलो आणि सगळीकडे म्हणायला लागले की 1 महिना लागतो, दिल्लीवरनं ते येतात, 45 दिवसांच्या आधी देऊ शकत नाही. तर आम्ही हाताश होऊन घरी आलो आणि एक 11:30-12च्या आसपास फोन आला की 3 AM पहाटे 3ला एक पपी येत आहे, तुम्हाला हवंय का, गोल्डन रिट्रीव्हरचं, 45 डेज ओल्ड. तेव्हा हा घरी आला. वाव. त्याचं नाव मेलो. आणि तू आधीपासून प्राणीप्रेमी होतीस? अजिबात नव्हते. अजिबात प्राणीप्रेमी नव्हते मी. मी इनफॅक्ट कुत्र्यांना घाबरायचे. सो मिरॅकल आहे. पण मी जेव्हा ह्याच्याकडे, म्हणजे ह्याचा अर्थ मला हा इतका आवडला होता की आय वॉज ओके विथ इट. बट हाय चिप्पी. बट मेलो पण खूप शहाणा आहे. म्हणजे हा, म्हणजे तो असा अंगावर येऊन उड्या मारणार आणि तोंड चाटणार वगैरे असं त्यांनी मला कधीच केलं नाही. त्यामुळे तो तसं करतच नाही. बहुतेक लहानपणी इतकं जवळ घेतलं त्याला की त्याला नको झालाय आता. तो येतच नाही जवळ. तो बोलायचं असेल तो इथं बसेल, लांब न बोलतो तो आमच्याशी, असं जेमतेम हात लागेल एवढंच. त्यामुळे मला त्याचा त्रासच नाही झाला कधीच. तो असा शांतच कुत्रा आहे, मी तुला समजून घेतो, तू मला समजून घे, आपण एकत्र राहू, असंच त्यांनी मला केलं आल्यापासून. आता तो त्याचा नाहीच राहिलाय. आता तो माझा डिपार्टमेंट झालेला आहे. आली घरी की अख्खा अंग पुसणार आधी तिच्या पायाशी. मांजरी कशा अशा पाय अंग घासून जातात तसं ते मला करतो. ओ दिस इज सो माझा लुक खूप भारी किस्सा आहे हा. जस्ट लग्न. काकू मला म्हणाल्या की स्वानंदीचं तुम्ही करालच गृहप्रवेश, आम्हाला तुझंही करायचं का, आमची एकुलती एक मुलगी आहे. मला फार आवडली आणि ही आयडिया मी खूप आवडेल, चला कधी करायचं. तर गेलो त्यांच्याकडे, सगळं ओवाळलं वगैरे त्यांनी. पुण्याच्या घरी? पुण्याच्या आमच्या घरी. मग रँडमली म्हणलं गा आता, तू गृहप्रवेश हेच आहे तुझा, गायचंच तू. बरं. आणि आतापर्यंत आरती त्यांना भेटून लग्न झालंय, पण मी त्यांच्यासमोर एकदाही गायलो नव्हतो. दिस वॉज द फर्स्ट टाइम जेव्हा तो गायला. आणि हिची रील टाकली आणि लोकांना फार आवडली, त्यामुळे पाहिले ना मी तुला हे गाणं गायलं होतं. आणि मग काय म्हणाली आरती त्यानंतर? खुश झाले. ओके, काय पण प्रॉब्लेम. आईची हे खूप वेगळी आहे. आई कधीच असं वाह क्या बात आहे आशिष पण जे रेकॉर्डिंग असतं ना त्याच्यामध्ये मागे हा वा वा क्या बात आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड, वा वा वा, हे तिचं ऐकू येतं. पण नंतर ती काहीच नाही. आय थिंक तिचं ते करेक्ट, तिला आतनं माहिती आहे. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की त्यांना माझ्याकडनं फार अपेक्षा आहे. अजून मी आता गातो त्याच्यापेक्षा खूप जास्त अपेक्षा आहेत, आणि विच इज ग्रेट. इट कीप्स मी ऑन माय टोज, इट कीप्स मी मोटिवेटेड. ग्रोथ ना. ही आयडियाच मला आवडली आहे की मला तुझा गृहप्रवेश करायचा आहे. किती गोड आहे हे. तुला काय वाटलं? त्यामुळे म्हटलं की ही आमची एकुलती एक मुलगी आहे आणि आम्हाला मुलगी दिली कोणाकडे पेक्षा सुद्धा आमच्या घरी एक मुलगा आला असं करायचंय. मी त्यामुळे आमच्या घरी तुझं स्वागत आम्ही करणार म्हणून मग ओवाळलं त्यांनी आणि म्हटलं का आता. तर माझ्या डोक्यात काही नव्हतंच, तर पटकन पहिलं जे गाणं आलं होतं ते पाहिले ना मी तुला, आम्हाला मिळेल ऐकायला. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे. कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला. किती गोड. थँक्यू सो मच. मस्त मस्त मजा आली. पुढच्या आठवणीकडे जाऊया. आम्ही मुंबईला ज्या घरी राहतो आत्ता ते रेंटचं घर आहे, पण ही श्रृंखला स्टुडिओ नावानी आमची मैत्रीण आहे. तिने आमच्या लग्नाचं गिफ्ट म्हणून आम्हाला पार्टी दिली. तर हो, किती सुंदर फुलं, मला फार आवडलं. फारच गोड पार्टी. प्राजक्त किती मला खूपच मस्त वाटली. त्यामुळे मग तेव्हा ती म्हणाली की पोस्ट करशील का, तू म्हटलं ऑफकोर्स करीन, का नाही. ते माझा फोटो आहे. वा वा, फारच गोड, कमाल.
तुमच्या आयुष्यात असा कुठला असा एक क्षण होता किंवा असा काय प्रसंग आला जेव्हा तुम्हाला असं वाटलं की येस हाच तो किंवा हीच ती आणि हाच तो लाईफ पार्टनर आहे? ज्या क्षणी हा मला म्हणाला की मला तू हवी आहेस, मला तुझ्याशी लग्न करायचं, तेव्हा जेव्हा तो पहिल्यांदा घरी आला होता तेव्हा हो, वाव. मला असं वाटतं क्लॅरिटीची कमतरता होती माझ्या आयुष्यात समोरून. कारण मी स्वतः खूप अशी क्लिअर व्यक्ती आहे, एकतर हो किंवा नाही. बहुतेक ना तिकडे ना मग मला असं नाही, एक तर मला एखादी गोष्ट आवडते किंवा नाही आवडत. तसंच ह्यानी मला खूप क्लॅरिटीने सांगितलं की मला तू आवडतेस आणि आय एम रेडी टू टेक दिस अप, आय एम रेडी टू बी विथ यू अँड आय वॉन्ट टू बी विथ यू ऑल माय लाईफ, आणि आपण करूया प्रयत्न, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. मला हा अटेम्प्ट खूप आवडला. आणि ऑफकोर्स मी म्हणजे पहिलं कुठल्याही नात्याची सुरुवात ही आकर्षणानेच होते, आणि आय वॉज व्हेरी अट्रॅक्टेड टू हिम वेन आय सॉ हिम फॉर द फर्स्ट टाइम इन दॅट पार्टी. आणि त्याच्यानंतर त्याची मी गाणी ऐकल्यावर तर मी अजूनच मी याला अजूनही सांगते की खरं सांगू का, सोनू निगमचे जेव्हा यंगपणीचे अल्बम्स यायचे तेव्हा मला असं वाटायचं की माझा कोणीतरी गायक नवरा असेल जो माझ्यासाठी गाणी गाईल, आणि देवानी मला दिलाच अचानकपणे. सो लॉटरी लागल्यामुळे मग मला असं झालं की वाव, दिस इज लवली. अजून एक मला गोष्ट अशी जाणवली की त्याच्याकडे मेलो आमचा जो कुत्रा आहे तो त्याने एकटा असताना त्याच्या घरी आणलाय, म्हणजे तो एकटा राहत असताना, आई वडिलांबरोबर राहत असताना नाही आणलाय. सो त्याच्यावरनं मला त्याची जबाबदारी घेण्याची इच्छा आणि तयारी दिसली की एका जीवाची जबाबदारी तो एकटा राहत असताना घेऊ शकतोय, म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा त्याचा काहीतरी दृष्टिकोन वेगळा आहे जो मला आवडलाय. त्यामुळे मला त्याला हो म्हणणं लगेच सोपं गेलं. मला बेभरवशी आहे तो असं अजिबात नाही वाटलं की त्याची, किंवा इम्पल्सिव्ह खूपच आहे वगैरे असं. हा, इम्पल्सिव्हही नाही वाटलं. मला असं वाटलं ही नोज व्हॉट रिस्पॉन्सिबिलिटी इज. त्याला माहिती आहे की एका माणसाबरोबर, एका व्यक्तीबरोबर, एका प्राण्याबरोबर राहणं म्हणजे काय. सो तीही एक जबाबदारी, इंडिपेंडेंटही आहे तो, आणि ह्या काही गोष्टी मला त्याच्या फार आवडल्या, त्यामुळे मी लगेच त्याला हो म्हणाले. आणि तुझ्या बाबतीत मला विचारायचंय, तू तर आधीच प्रेमात पडला होता. माझा आणि भेटायच्याही आधीपासून जनरल क्रश होताच तिच्यावर, पण मला आउट ऑफ माय लीगच वाटायची की ही काय मला भेटणार, आणि लग्न तर फार लांबच आहे. पण काही गोष्टी माझ्या क्लिअर होत्या की मला ओपिनियटेड, बिंदास, कॉन्फिडंट, भयंकर हुशार आणि कलाकार अशी एक बायको हवी आहे. तर देवानी बरोबर एक पॅकेज डील बनवून व्यवस्थित विथ एव्हरीथिंग दॅट आय वॉन्ट असं पाठवलं गेलं माझ्या आयुष्यात. आणि नंतर जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर आता तुम्हाला 2 वर्ष होतील, त्या दरम्यान तुला कधी असं वाटलं की आपला डिसिजन बरोबर आहे? रोज वाटतं. हो, रोज वाटतं. ती खूप पेशंट आहे. म्हणजे मी जे तिला हवंय ते, त्याला मी पेशंट वाटते म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीने ती डील करते माझ्याशी डील करणं अजिबात सोपं नाही. हो का बरं? काय करतोस तू? आळस. एका शब्दातलं उत्तर, आळस. काय करतोस तू? आळस. पेशन्स ठेवून, अरे प्लीज ते काम कर, राहिलंय अजून, अशीच काल पण सांगितलं होतं, त्याच टोन मध्ये ठेवून ती अजून तरी प्रयत्न करते. अजून तरी कधी नाही, आमच्या दोघांचे असे अप्स अँड डाऊन, स्फोट एकमेकांवर, हे सगळं झालेलं आहे. पण ते असतं ना की आय डोंट लाईक यू राईट नाऊ बट आय लव्ह यू. इन जनरल आय लव्ह यू. आत्ता नाही आवडतेस ते बघून घे, असं असतं ते. आजकाल स्पेस देण्याला खूप जास्ती महत्त्व आलंय. तर एखाद्या नात्यामध्ये स्पेस, आणि मग ती कशी असू देत, माझी वेळ किंवा नात्यातली स्पेस, एकमेकांवर काय म्हणतात काही गोष्टी न लादणं, अशी कुठलीही, पण तुमच्या बाबतीतली स्पेस ही ह्याची काय परिभाषा आहे, आणि तुम्ही स्पेस देता का एकमेकांना आणि कशी देता? 100% देतो. एकतर मला असं वाटतं की द बेस्ट काइंड ऑफ रिलेशनशिप is where two people can be in a room and share a beautiful silence. की तू माझ्या समोर बसलीस पण आपण एकमेकांशी बोलत नाही आहोत, आणि वी आर व्हेरी कम्फर्टेबल विथ दॅट. सो ते आमच्यात खूप आधीपासूनच आहे. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा असं ही मला सांगते, आमचा शब्द डाऊन टाइम. हो, अच्छा. म्हणजे मला तर डाऊन टाइम पाहिजे, माझा टाइम पाहिजे. मी काय नाही, मी 5 मिनिटं रील्स बघणार आहे किंवा मी जरा माझं पुस्तक वाचत बसणार आहे. आमचा टाइम असतो असा, आम्ही खूप एकमेकांना असा वेळ देतो, असं डिक्लेअर करतो. हो की आता माझा डाऊन टाइम आहे. तर तीही रिस्पेक्ट करते जेव्हा मी मागतो तेव्हा, आणि मीही करतो.
खूपच आम्ही काहीतरी खूप हेवी झालेलं असतं, प्रयोग झालेला असतो किंवा अनेकदा गहन तर चर्चा झालेली असते, अनेकदा भांडण तर झालेलं असतं. कामावरनं आल्यानंतर तुला पण आता शूटिंगवरनं आजच तू म्हणालीस की माणसं इतकी अवतीभोवती असतात दिवसभर आणि वो लाईट ठीक करो अरे वो ह्याच्यानंतर घरी आल्यावर असं वाटतं की अंधार करा आणि माझ्याशी कोणीही बोलू नका. तर मग हा म्हणू शकतो ना की अगं पण मी तर तुला आत्ताच भेटलोय, आता माझ्याशी नाही बोललीस तर कधी बोलणार. पण त्याच वेळेला ठीक आहे तू चिल मार, तुला काय पाहिजे मी तुला आणून देतो, पाणी पाहिजे, चहा पाहिजे, काय पाहिजे. सो ते सेम इज विथ मी की तुला आता काय हवंय, तुला रियाज करायचा आहे, तुला शांत बसायचंय. किंवा अनेकदा हा मला म्हणतो स्पेसचं बघा की स्वानंदी हॉरर पिक्चर बघूया का. मला अजिबात आवडत नाही हॉरर पिक्चर बघायला. हा मला रोज विचारतो आणि आय एम नॉट जोकिंग. रोज मी तिला म्हणतो विचारणं माझं काम आहे, नाही म्हणणं तुझं, तू तुझं कर, मी माझं काम करतो. ह्याला काय अर्थ आहे. रोज विचारतो तो मला आणि तू रोज नाही म्हण. आणि कधीतरी हो म्हणेल की 100% सांगतो. गप्प. मग कधीतरी तो जो आपला पुढचा इंटरव्ह्यू आणि मग जेव्हा मला रोज विचारतो तेव्हा मी त्याला कधी कधी म्हणते बरं, कारण त्याला एकट्याला बघायला नाही आवडत, त्याला कंपनी लागते. घाबर तुम्ही एकट्याने बघायला. पण बघायचं असतं. हे बघ ह्याला काय अर्थ आहे का. घाबरतो नाही बघायचं असं नाहीये. बघायचा. मग मी काय करते, मी बाजूला मी त्याला म्हणते कधी कधी चल ठीक आहे लाव. मग मी असं पुस्तक वाचत बसते त्याच बेडवर, तिकडेच बाजूला तो बसलेला असतो आणि तो हॉरर पिक्चर बघतो. असं मी कधी कधी त्याला हो म्हणते. पण हा विचारतो मला रोज. पण मग हे बघता बघता हॉरर असं समोर नाही लक्ष जात. जात नाही मग कधीतरी नाही हो जातं ना लक्ष माझं. मग कधीतरी असं प्रचंड काहीतरी, आता परवा आम्ही काहीतरी बघत होतो तर त्यात अचानकपणे त्या माणसाचे हात असे करपले आणि मग ते तसेच तो त्याने काहीतरी करत होता आणि मलाही माहित नव्हतं तो सिनेमा असा आहे. आणि मी त्याला म्हटलं हे तू तरी का बघतोयस. अर्ध्या तासानंतर हात वगैरे कापला, काही चालू झालं, मग मी दोघांनी बंद केली. पण तो बघतो आणि मग मी अशी एवढेच डोळे वर करून बघते आणि मग मला कळतं हे मला नाही बघायचं. मी परत फोन मध्ये जाते, मग मी झोपतेच इव्हेंच्युअली. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही एकमेकांना भरपूर स्पेस देतो आणि वी आर व्हेरी कम्फर्टेबल विथ आस्किंग फॉर स्पेस. आस्किंग फॉर स्पेस आणि अंडरस्टँडिंग ते तसंच आहे. कधीतरी थोडंसं तुझं ऐकायचं, कधी थोडं माझं ऐकायचं, असं बॅलन्सच करायला लागेल. नाही तर पण ते दोघांनी ऐकलं तरच होतं. कायम मी ऐकलं किंवा कायम तू ऐकलं तरी मग करेक्ट प्रॉब्लेमच होणार. अजून एक गोष्ट आम्ही जी प्रयत्न करतो, जे मी त्याला म्हणते तू अशीच आहेस, तू असाच आहेस, तू असंच करतेस, ही ना नेहमी असंच करते, डेफिनेटिव्ह स्टेटमेंट्स नाही करायचे. अशी आम्ही लेबल लावणं अवॉइड करतो. कारण असंच कोणी नाहीये. आम्ही आज जे इंटरव्ह्यू मध्ये बोलतोय ते आम्ही कदाचित उद्या नाही बोलणार, कारण आमचे अनुभव बदलतील ना. सो ही ना चिडकीच आहे कायम किंवा हा ना बेशिस्तच आहे असं नाहीये. तुम्ही कायम त्या माणसाला बदलायला स्पेस दिलीच पाहिजे. हळूच मला बेशिस्त म्हणलीस. नाही ऑन कॅमेरा मध्ये बायको मला बेशिस्त म्हणली. नाही यार, म्हणजे आम्ही स्वतःला चिडकी म्हणाले की खरंय ते म्हणाले ना चिडकी. माझी आई लग्न ठरल्या आता आपल्या आईची काय इच्छा असेल, आपल्या मुलीचं लग्न होत आहे छान होते हा. ह्याला आणि ह्याच्या आई वडिलांना पहिल्यांदा भेटल्यावर माझी आई काय म्हणाली असेल, किती चिडकी आहे नाही स्वानंदी आमची. करते खरं तुझ्यावर चिडचिड करते. म्हटलं अगं आणि अजून तरी तशी वेळ नाही आलेली. म्हटलं अगं होऊ तर ते लग्न आधीच तू नकोय काय म्हणजे फार चिडते ना ती अशीच ही फार चिड. आई व्हॉट आर यू ट्राईंग, मिलाना चाह रही हो की क्या कर रही हो. त्यांचं म्हणणं होतं ही कशी आहे आम्हाला तुम्हाला व्यवस्थित आधी सांगू दे, असं नको व्हायला की. पण वॉर्निंग मध्ये पण डेंजर झोनच दाखवत होती ती. माझी लेक चिडकी आहे बघा, खूप चांगली आहे पण फार चिडकी आहे म्हणजे असं आहे. मजा आहे. लग्नानंतर बेडवरनं पडलीयस. म्हणजे स्वानंदी पडते आणि खूप लावून घेते स्वतःला आणि मग हॉस्पिटलमध्ये असते. गुडघा तुटतो, 4 तुकडे वगैरे होतात. सुद्धा काहीच नाही. मी भेटायच्या आधीचा किस्सा आहे. जेव्हा तिने मला सांगितलं मला विश्वासच नाही बसला की रात्री झोपेत पडलीस गुडघ्यावर आणि तुकडे झाले. हॉस्पिटलमध्ये आम्ही हसत होतो जेव्हा ही किस्से सांगत होती. असं कसं कोण पडतं ना, काय वय काय म्हणजे. आणि लोकांनी मला विचारलं काय बंक बेड आहे का, काय वरती आहे का सिलिंग जवळ वगैरे, काही नाही नॉर्मल बेड आहे. पडले. सॉरी. सो आता नाही ना पडत. नाही आता नाही पडत. आता हे पडते प्रेमात. डीप. तुझ्या आईचा एक किस्सा आहे तो मला, जेव्हा तिला कळलं की स्वानंदी आपली सून होणार आहे, काय घडलं होतं. जसं ही आता म्हणाली की माझी मुलगी खूप चिडकी आहे,
तसं माझ्या आईला वाटतं की माझ्या टॅलेंटच नाही कुठलं. काय रे काय म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा आईला सांगितलं किंवा जनरल असं म्हटलं की आई तुला माहितीये का गं स्वानंदी टिकेकर नावाची अभिनेत्री आहे. हो हो माहिती आहे, फारच कमाल काम करते, तिची सिरियल आपण बघायचो, तुला आठवते ना. बरं ठीक आहे, आमच्यात काही काही गोष्टी घडतायत, वी आर पॉसिबली लुकिंग ॲट अ फ्युचर वेअर समथिंग कॅन हॅपन, वी आर काइंड ऑफ डेटिंग गोईंग आउट. तर तिने काय म्हणावं गं, ती हॅ म्हणाली. हे ती कसली तुला भाव देतीये. म्हटलं हॅ ही काय रिॲक्शन आहे आई, ऑल द थिंग्स विश्वास का नाही बसत आहे? म्हणजे तुझ्या मुलामध्ये थोडंसं टॅलेंट आहे, थोडंसं तोही चांगला आहे दिसायला तोही. अगदी ऋतिक रोशन नसलं तरी थोडंफार चार्मिंग आहे. तर त्यानंतर मग मी तिला कन्व्हिन्स केलं ते फोन कॉलवर की हे खरं आहे. खरं आहे, घे स्वानंदीशी बोल. मग तिचा विश्वास बसला. त्यामुळे तेव्हापासून तुझं टॅलेंट मान्य आता केलं ती आहे. गेला. क्या बात है. जब खेलना था तब आशीष खेल गया. असं ती म्हणते. करेक्ट वेळेला. वा वा छान. एक मजेशीर किस्सानंतर एक मजेशीर गेम खेळूया आपण. छोटासा प्रश्न आहेत. अनुरूप जोडीचे अजब गजब किस्से आहेत आणि हे आपण तुम्ही दोघांनी डोळे मिटायचे आहेत आणि मी प्रश्न विचारल्यावर फक्त पॉइंट आउट करायचंय की हे कोण करतं. ओके ओके. दोघांपैकी कोण सकाळी अलार्म वाजला की 5 मिनिटं अजून असं म्हणतं. ओके. कोण जास्ती वेळा रिमोट हरवतं. काहीच बोलू शकत नाही. पार्टीला जायचं असेल तर कोणाला तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दोघांनाही नाही लागत खरं तर. डोळे मीट डोळे मीट. आता बोलतोय पण तो. हा अभिनेत्री असून सुद्धा खूप पटकन तयार होते. ओके खूपच ठीक पटकन. आहे. ओके. तरी ती केल्यामुळेच, म्हणते कारण तरी ती म्हणते तिला वेळ लागतो कारण तू बहुतेक त्यातल्या त्यात खूपच मला पटकन काय तयार पटकन होतो. तयार होतो. पुरुषांना काय कळलं. गुड. डोळे मिटा. घरातील कोणत्या कामाची सुरुवात करायला कोण सगळ्यात जास्ती आळस करतो. आळशी तर मीच आहे आमच्या दोघांमध्ये. आज सांगितलं मी तुम्हाला. जेवण करताना कोण जास्ती गोंधळ घालतं. हे काय गो उगाच माझ्यावर काय. बरं मी. तू घालतेस गोंधळ. शॉपिंगला गेल्यावर कोणाला जास्त गोष्टींची गरज असते. माझ्याकडे काहीच नाहीये. वाद झाल्यावर कोण आधी सॉरी म्हणतं. दोघंही. ओके. तू काय कोणाचं स्वतःकडे गेला. नाही नाही दोघे त्यांनी बोटच नाही माफी पण दाखवत. जास्त मी खातो ना. नाही, ठीक आहे. कोण रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर किंवा टीव्हीवर असतं. दोघंही सिमिलरच आहात. ओके. एखादा प्लॅन रद्द झाल्यावर कोण जास्ती चिडचिड करतं. ओके सेम उत्तर आहे. दोघांपैकी कोण अचानक प्रवासाला जाण्याचा प्लॅन वगैरे करतं. मला असं होतं, मला प्लॅनिंग करायचंय, माझे सगळं आयटिनरी सगळी लिहून सगळं रेडी पाहिजे, बॅग उचलायची, रिसर्च. एअरपोर्टला निघायचं. आणि हा म्हणतो उद्या आपण चाललोय व्हिएतनामला वगैरे असं काहीतरी. आम्ही आता मॉलडीव्हला असंच जाऊन आलो. म्हटलं "ऐक ना, आज परवा आपण मॉलडीव्हला चाललोय." म्हटलं अरे नाही अरे असं कसं चालेल, माझा ॲपवॉच लुक वगैरे हे सगळं नको का करायला? मला खूप प्रेशर येतं मग. ओके. एकमेकांची ऍक्च्युली डोळे उघडा. एकमेकांची न आवडणारी गोष्ट. बापरे. तू असं विचार करतेस ना कुठली सांगावी इथं. न आवडणारी गोष्ट मला असं वाटतं की त्याची तार आहे ना ती एका कुठल्या तरी त्याच्या कामात असली ना की मग त्याला बाकी भोवतालच्या गोष्टींमध्ये काहीच त्याचं लक्ष नसतं, त्याला काही लक्षातच राहत नाही. मग ते मला जरा बोर होतं. ओके. तुझी तार. तिचं काय, मी हेच म्हण की स्वच्छता प्रेमी ती आहेच आणि ती त्या गोष्टीला खूप जास्त महत्व देते असं मला तरी वाटतं. तुलाच वाटणं गरजेचं आहे आता इथे. ओके. हो ते त्याला नाही आवडत. माझी जी चिडचिड होते स्वच्छतेवरनं ती त्याला नाही आवडत. ओके. नाईस. मजा आली. पण ऑफ द कॅमेरा आपण घेऊ शकतेस. पण ही जेव्हा झाली चिडचिड होते तेव्हा मी त्याला म्हणते
काही हरकत नाही, मला तुझ्यावर आयुष्यभर राहायचंय, मी करणार मधनं मधनं ही चिडचिड आणि तुला ऐकावी लागेल. आणि तुला स्वच्छ करावं लागेल. ऑप्शन नाही आता मला ऑलरेडी स्टार्टेड टू गिव्ह अप नाव की आता करायचंच आहे ते करून टाकू. पण म्हणजे आरती ताईला खरं तर धक्का बसत असेल ना जेव्हा ती तुझ्या मागे लागायची की स्वच्छ कर कपाट. स्टँडर्ड खूप वेगळेच आहेत. मला कधीच कळलं की त्या स्टँडर्डला मला मॅचच नाही करायचं. स्वानंदी स्क्वेअर्ड. वा 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 छान. सेम होती का बरेचशी उत्तर? हो हो सेम. तुमच्या दृष्टीने प्रेम ह्या शब्दाचा काय अर्थ आहे? प्यार दोस्ती है. शाहरुख खान म्हणूनच गेलाय. खरंय, फिल्मी आहे. एक जाम फिल्मी आहे. पण हेच आय थिंक ओपन राहून एकमेकांना ऍक्सेप्ट करणं म्हणजेच आय थिंक प्रेम आहे असं बहुतेक. आणि तुमचं असं रोमॅन्टिसिझम किंवा एकमेकांना वेळ देणं ह्याच्याविषयीच्या काय कल्पना आहे? कसा वेळ देता एकमेकांना? किंवा आता तरी नवीनच आहे लग्न आमचं, पण आम्ही खूप वेळ देतो एकमेकांना म्हणजे कॉन्शियसली. त्यासाठी वेळ काढावा लागतो कारण दोघंही देवाच्या कृपेने खूप बिझी असतो, कामं चालू असतात. पण मनात हे असतं की नाही 3 दिवस झालेत आम्ही भेटलेलो नाहीये, तर आता आपल्याला आवर टाइम पाहिजे वेगळा. आणि ट्रॅव्हल खूप करतो आम्ही. सो जर मध्ये वेळ मिळाला, मध्ये पण माझ्या 2 नाटकांच्या रिहर्सल्सच्या मध्ये 1 आठवडा होता, तर मला चल लगेच 4 दिवस आपण फिरायला जाऊया. ह्याला पण 3 महिने एका जागी राहिला हा की त्याला म्हणजे खरं तर तू कार्यक्रमांसाठी एवढा फिरतोस पण तरी तुला फिरायला आवडतं. बघायला गोष्टी बघायला वेळ मिळत नाही. बरोबर. आता तुम्ही कार्यक्रम करता, पुढच्या दिवशी 1 दिवस फिरता आणि परत येता. जरा रिलॅक्स करायला कुठेतरी जाऊन यायचं. आणि खूप सुंदर जग आहे, मला सगळं बघायचं याच्यावर. मला खूप आवडतं फिरायला. सो आम्ही खूप फिरतो. आणि आम्ही दोघं जण आम्हाला धमाल करायला खूप आवडते. सो आय थिंक आम्ही दंगेखोर आहोत. दंगेखोर दोघं एकत्र दंगेखोरगिरीच करत असतो कुठेही गेलो तरी. वा वा. सो आम्ही खूप फिरतो. पण ऍट द सेम टाइम आमच्या रोमॅन्टिसिझमच्या गोष्टी खूप छोट्या छोट्या सुद्धा आहेत. म्हणजे मध्ये आम्ही वर्सोवा बीचच्या रस्त्यावरनं चालत चालत एकदा डोसा खाल्ला, पुढे पाणीपुरी खाल्ली, मग चालत चालत पुढे गेलो, मग अजून काहीतरी खाल्लं. अगदी घरातलं सामान संपलंय तर सामान भरण्यापासनं ते काहीतरी घरासाठी सामान आणणं, आम्हाला खूप आवडतात छोट्या छोट्या गोष्टी करायला. वा वा. पण मग बसून कधी असं संसार ह्याविषयी गप्पा मारल्यात किंवा पुढे काय करायचंय किंवा संसार आपला टिकावा म्हणून आपण हे करूया ते करूया असं काही प्लॅनिंग केलंय? फ्युचर प्लॅनिंग म्हणूया आपण. प्रॅक्टिकल गोष्टींबद्दल केलंय की इतक्या वर्षानंतर हे अचीव्ह करायचं आपल्याला आपल्या रिलेशनशिप मध्ये, इथं पोहोचायचंय. पण असं काय फार सिरियस गहन चर्चा मला तरी आठवत नाही आपण केलेली. असं खूप गहन नाही, पण कधी काही ऑन द जॉब ट्रेनिंग असल्यामुळे कधी काही अडचण आली तर तेव्हा मग आम्ही अशा काही गोष्टी स्वतःला सांगतो ज्या आम्हाला पुढच्या काही काळात लक्षात ठेवायच्या आहेत का, की आमच्या नात्याविषयी असतील, फायनान्सेस विषयी असतील, आईवडिलांविषयी असतील. सो आम्ही असं ऑन द जॉबच एकमेकांना संसाराविषयी असं करूया तसं करूया असं सांगत असतो. कारण आता ठरवून पण काय करणार ना ग, आयुष्याच इतकं व्हॉलेटाईल आहे, असंच करायचं आहे असं एवढं फिक्स ठरवून पण एक जनरल आयडिया तुम्हाला असू शकते. अगदी खरं आहे. आपल्याकडे ना जाता जाता एक छोटासा गेम आहे. तो गेम म्हणजे पूर्वी आपल्याकडे एकमेकांना पत्र लिहायची पद्धत होती आणि आता आपण अगदी छोटंसं व्हॉट्सॲपवर लव्ह यू मध्ये पण एल आणि यू लिहितो किंवा स्माइली पाठवतो. तर आपण इथे कार्यक्रम संपवताना तुम्ही एकमेकांना पत्र म्हणून दाखवायचंय, वोकल लेटर. अरे बापरे. म्हणजे अगदी प्रिय स्वानंदी, मग तुला जे काही म्हणायचं ते, तुझा आशिष, तारीख, सब्जेक्ट, जे काही तुम्हाला जे आता सुचेल ते. अरे बापरे. तू पहिलं बोल. मी आधी बोलू? बर. ओके. प्रिय आशिष, थँक्यू व्हेरी मच. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण तुझं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे आहे की तू मला स्वतःवर प्रेम करायला शिकवलंस. मी इम्पॉर्टंट आहे, मी महत्त्वाची आहे आणि मी जिच्यावर प्रेम करावं अशी आहे ह्याची तू मला रोज जाणीव करून देतोस. यासाठी तुझे खूप खूप आभार. आय लव्ह यू. किती गोड.
इंग्लिशमध्ये लिहायचं तर इंग्लिशमध्ये लिहा, काही प्रॉब्लेम नाही. नको नको मराठीतच बोलू ना शक्यतो. हा, कसंही तुला हवं तसं. प्रिय स्वानंदी, मी स्वतःला फार नशीबवान समजतो की मला तुझ्यासारखी मुलगी बायको म्हणून मिळाली. तू एक उत्तम अभिनेत्री आहेस आणि आता मला हे कळतं की त्याच्याहून सुद्धा उत्तम बायको आहेस. फार खूप मस्त मज्जा येते तुझ्याबरोबर आयुष्य जगायला. तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस आणि माझी अशी इच्छा आहे की आपण अख्खं जग फिरावं आणि तुला जे जे पाहिजे ते सगळं मी तुला द्यावं आणि आपण एकमेकांबरोबर आयुष्यभर आनंदी राहू. आय लव्ह यू. कमाल. असेच आनंदी राहा, असेच धमाल मस्ती करा आयुष्यात. थँक्यू. आणि आम्ही धमाल मस्ती करायची हे आम्ही तुमच्यासारख्या आमच्या आजूबाजूच्या मावशी काकांकडनं शिकलोय, त्यामुळे असे आदर्श आमच्या पुढे ठेवल्याबद्दल थँक्स. तुलाच फोन करू भांडण झालं. आपण जवळच बाजूलाच राहतो, राहतेस त्यामुळे. तू. कमाल धमाल गप्पा झाल्या आपल्या अनुरूप शो कडनं तुम्हा दोघांना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आम्हाला आज द अनुरूप शो वरती येऊन खूप मजा आली. थँक्यू जिताताई. वी Thank हॅड you अ so much. ग्रेट खूप टाइम. मजा आली, खूप मजा आली. अनेकदा असं होतं की घरी एक्सप्रेसली कुठल्याही गोष्टीबद्दल बोलणं कदाचित होत नसेल, कोणीतरी प्रश्न विचारल्यावर कुठला तरी एक वेगळा विचार ट्रिगर होत असेल, आम्हाला एकमेकांबद्दल क्लॅरिटी मिळत असेल. त्यामुळे मला वाटतं प्रत्येकाने हा शो पाहायला पाहिजे आणि ऐकला पाहिजे. आम्ही पण आमच्या आधी झालेल्या सगळ्या तुमच्यासारख्या अनुभवी लोकांचे इंटरव्ह्यूज ऐकले आणि आमचं आयुष्य कसं असावं ह्याचा कसं विचार. जगावं आणि काय नाही करावं हे या दोन्ही गोष्टी आम्हाला इंटरव्ह्यूज मधून कळाल्या. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि जरूर पहा हा शो. मज्जा आली, खूप मजा आली आणि रिफ्रेश झालोय आपण तिघही आपापल्या कामावरनं इथे आलोय. दमलेले आपण तिघ आलो होतो, पण आता आपण Fresh झालोय. फ्रेश झालोय आणि थँक्स टू बोथ ऑफ यू. थँक्स टू यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्स टू युअर एंटायर टीम. खूप धमाल आली आम्हाला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अशीच अनेक अनुरूप जोडपी आपल्या या शोमध्ये येणारच आहेत आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे सुद्धा कमेंटमधून आम्हाला कळवा, कारण हे आपल्याकडे आलेलं यंगेस्ट कपल आहे आणि असेच अनेक लोक आपल्याकडे येणार आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे द अनुरूप शो बघत राहा. धन्यवाद.